Praise the Lord. देवाला धन्यवाद. What a glorious day this is. आजचा दिवस इतका सुंदर, इतका वैभवशाली दिवस आहे. 25 years. 25 वर्ष झाली We have crossed a great milestone. आणि एक मोठा माइलस्टोन आपण पार केलाय. All by the grace of God. अर्थातच सगळं देवाच्या कृपेमुळे झालंय. Not unto us, O Lord, not unto us. आम्हाला नाही प्रभू, आम्हाला नाही. But unto you be all the glory. तर तुझ्या नावाला सर्व गौरव जाऊ दे. Psalm 115 verse 1. स्तोत्र संहिता 115:1 मध्ये असं लिहिलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. The whole church is decorated. संपूर्ण चर्च इतकं छान सजवलेलं आहे. There is a grateful heart everywhere. ऋणी अंतःकरण सगळीकडे बसलेली आहेत कानाकोपऱ्यात. Because कारण it is God who has done it. देवानी हे कार्य केले And it is marvelous in our eyes. आणि आपल्या नजरेमध्ये हे कार्य महान आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Before we start with our celebration, आपला आनंदोत्सव सुरू करण्या अगोदर we will look to the word of God. देवाच्या वचनाकडे पहिलं पाहायला पाहिजे. And then we will get on with the celebration. आणि त्या पश्चात आपण आपलं सेलिब्रेशन सुरू करू. But I would also like to thank God परंतु मला देवाचे आभार मानायला आवडतील. for all these pastors who have come here. जो सर्व पाळक वर्ग आज आपल्यामध्ये हजर आहे त्यांच्या सगळ्यांसाठी मी प्रभूचे आभार मानतो. Thank you for accepting our invitation. आल्याबद्दल धन्यवाद. आमचं आमंत्रण स्वीकारलं म्हणून मनापासून धन्यवाद. Very nice to see Pastor Vijay Futado. पास्टर विजय फुटाडो हे जे व्यक्तिमत्व आहे ज्यांना मी कधी आयुष्यात विसरू शकत नाही तेही हजर आहेत. त्यांना Amen. खूप खूप धन्यवाद. And thank you Lord for doing such a marvelous work in our lives. आणि प्रभूला धन्यवाद की प्रभूने इतकं अद्भुत कार्य आपल्या सगळ्यांच्या जीवनात केलेलं आहे. And there are many more milestones to cross. आणि अनेक माइलस्टोन अजून आपले बाकी आहेत जे आपल्याला पार करायचे आहेत. The assignment has to complete. कामगिरी पूर्ण करून मग जायचं आहे ना. That mandate that God has given, जी कामगिरी देवाने दिलेली आहे it has to be completed. ती कामगिरी पूर्ण करून मग जायचं आहे. And God will complete it. आणि देव ती कामगिरी पूर्ण करून घेणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Divine plans for our lives. आपल्या जीवनासाठी असलेल्या दैवी योजना. Divine plans for our lives. आपल्या जीवनासाठी असलेल्या दैवी योजना. First of all, I want to welcome all of you for this impactful week that we had. प्रथम तर मला तुम्हा सगळ्यांचं स्वागत करायला आवडेल. एक प्रभावशाली असा आठवडा जो आपण घालवला, हा महिना इतका प्रभावशाली घालवला त्याबद्दल स्वागत आहे आणि आभार पण आहेत. In fact, yesterday's day also was an impactful day. आणि कालचा दिवस सुद्धा फार छाप पाडणारा आणि प्रभावशाली दिवस ठरला. God blessed so many people. देवाने अनेक लोकांना आशीर्वाद दिला. God healed so many people. शनिवार होता काल. देवाने अनेक लोकांना आरोग्य दिलं. And so we bless the Lord तर प्रभूला आम्ही आशीर्वादित करतो for touching so many lives. की एवढ्या साऱ्या अगणित लोकांच्या जीवनाला प्रभूने स्पर्श केला. And we pray आणि प्रार्थना करतो that God may engrace us to unveil our heritage that we have in Christ की Jesus. आज देवाने ती कृपा आपल्याला पुरवावी. ख्रिस्त येशूमध्ये जे वतन त्याने आपल्यासाठी सोडलंय ते मिळवायला. That He will reveal to us through His word की त्याच्या शब्दाद्वारे त्यानेच आपल्याला प्रगट His करावं. master plan for each one of our आपल्या lives. प्रत्येकाच्या जीवनासाठी त्याची काय महायोजना आहे त्यानेच आपल्याला सांगावी. God has a plan for each one of us. आणि अर्थातच देवाची आपल्या प्रत्येकासाठी योजना आहे. And so today on this glorious day, तर आजच्या या वैभवशाली दिवशी we shall focus on unlocking the divine plan that God has invested in all our lives. देवाने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्या दैवी योजनांची गुंतवणूक केलेली आहे ती योजना काय आहे ते आपण थोडं बघूया. Praise God. देवाला धन्यवाद. There is no work of Come. God without the plan of God. देवाच्या योजनेशिवाय देवाचं कुठलं काम होत नाही. There is no work to be done without the plan of God. देवाच्या योजनेशिवाय देवाचं कुठलंही काम होत नाही. And there is no plan of God without our faithfulness to that plan. आणि आपण त्या योजनेला विश्वासू राहिलो नाही तर ती योजना चालत नाही. And these are the two pillars आणि हे दोन स्तंभ आहेत on which a church is established, ज्या स्तंभांवरती चर्च प्रस्थापित होतं. on which our ministry is established, आणि ज्या स्तंभांवर आज आपली किंवा माझी सेवा प्रस्थापित झाली on which our calling is established. आणि ज्याच्यावर आमचं हे जे पाचारण आहे ते प्रस्थापित झालं. One is the plan of God. एक म्हणजे देवाची आमच्यासाठी असलेली योजना. Second दोन is the faithfulness of His servant. देवाच्या दासांनी किंवा सेवकांनी त्या योजनेमध्ये दिलेला विश्वासूपणा, इमानदारी ते. Your work for God starts from the day you discover the plan of God for your life. आणि तुझ्या जीवनासाठी देवाची काय योजना आहे याचा एकदा का तुला शोध लागला की त्यानंतर मग तुझं देवासाठीचं काम सुरू होतं. You cannot invent the plan. देवाची योजना जी आहे ना
त्याचा शोध खरं म्हटलं तर आपण लावू नाही शकत. You cannot start with the plan. म्हणजे योजनेनी आपली सुरुवात होणार नाही. You have to discover the plan. आपल्याला होता होता ते उलगडा व्हायला हवाय. Because it has been written by God. कारण देवाने ते लिखित ठेवलेलं आहे. तर होता होता ते आपल्याला उलगडायला पाहिजे कुठेतरी की अच्छा देवाची योजनाच माझ्यासाठी ही आहे. And unless you discover the glorious plan of God for your life, आणि जोवर देवाच्या वैभवशाली योजनेचा हा असा उलगडा तुला स्वतःला तुझ्या जीवनासाठी होत नाही, you cannot do anything for God. तर देवासाठी आपण काय करणार? कसलं काम, कसली सेवा काय करणार? There is no benefit without the plan of God. आणि देवाच्या योजनेशिवाय फायदा तरी काय ना? पहिलं स्वतःला तो उलगडा पडला पाहिजे. There is no gain without the plan of God. देवाच्या योजनेशिवाय फायदा नाही, लाभ नाही, नफा नाही. And so your glorious life starts with the plan of God. तर तुझं हे वैभवशाली जीवन जे आहे ते देवाच्या योजनेनं सुरू होत आहे. Because God said कारण देव बोललेला in आहे. Jeremiah 29 verse 11, इर्म्याचा 29वा अध्याय आणि त्यातलं 11वं वचन. for I know the plans that I have for you, माझ्या योजना तुझ्यासाठी काय आहेत त्या मला ठाऊक आहेत. plans to give you a hope and future, माझी योजना आहे की मला तुला आशा आणि भवितव्य द्यायचं आहे. not plans to put you down, माझी अशी योजना नाहीये की तुला खाली पाडावं, but to give you a glorious future. तर माझी योजना आहे की तुला वैभवशाली भविष्य मला द्यायचं In आहे. other words, म्हणजे दुसऱ्या शब्दात God is saying, देव असं सांगत I आहे have defined your end. की मी तुझी जी अखेर आहे ती सुद्धा बघितलेली आणि ठरवलेली आहे. Come and locate it. तर तू ये आणि तू तो उलगडा करून घे. I have written your predestination. मी पूर्वीच तुझी दिशा लिखित करून ठेवलेली आहे. You sit at my feet तू माझ्या चरणी बस, and I will reveal it to you. मी तुला सांगतो माझी योजना तुझ्यासाठी काय आहे. Once the plan of God is revealed in our lives, आणि एकदा देवाची योजना आपल्याला प्रत्येकाला आपल्या जीवनासाठीची उलगडली, there is no sweating, मग घाम फुटत नाही, there is no struggle, मग मिनिस्ट्र्या करताना संघर्ष होत नाही, there is no fighting, मग सेवा करताना भांडण होत there is नाही, no fear, मग भीती वाटत there नाही, is no doubt, मग शंकाही येत नाही, no fear of the devil. अजिबात सैतानाचंही भय वाटत नाही. Why? का? Because you got hold of the plan of God for your life. कारण देवाची जी योजना तुझ्या जीवनासाठी आहे ती तुझ्या हातात तुला आता मिळालेली आहे. तर भीती वाटतच नाही, कारण तुला माहितीच असतं की देवाचीच योजना माझ्या जीवनात. Because God says, कारण देव बोललाय I have defined where you belong. की तू कुठला असणार आहेस, कुठल्या मालकीचा असणार आहेस ते मी ठरवलेलं आहे. I have defined it. मी ते ठरवलंय, ती व्याख्या मी ठरवली की तू कुठला आणि कुठल्या मालकीचा होणार आहे. Come and find it. तू ये आणि त्याचा उलगडा करून घे. If you dare so, come and find it. हिम्मत असेल तर ये आणि उलगडा करून घे, कारण मी तर सगळं पूर्वनियोजन तुझ्यासाठीच केलेलं आहे. Sit at my feet माझ्या चरणी बस, and I will reveal it to मी you. तुला प्रगट करीन, मी सांगीन तुला, मी बोलीन तुझ्याशी. And that's where many people are defeated. अनेक माणसं तिथेच पराजयी होतात. Because कारण they cannot wait upon the Lord. देवाचरणी एवढं बसणार कोण? You have to wait upon the Lord. देवावर वाट पाहायलाही आज लोकांना वेळ नाही. पण Never नाही, get up without getting the plan of God for your देवाचरणी life. वाट पाहावीच लागेल. जोवर देव त्याची योजना तुला देत नाही तोवर ते चरण सोडू नको. Amen. आमेन. The heavenly vision स्वर्गीय दृष्टांत is very important for the earthly work. फार महत्वाचा असतो पृथ्वीवरच्या या सगळ्या कामांसाठी. हे असंच होत नसतं. Without the heavenly vision, you cannot carry on with the earthly work स्वर्गीय successfully. दृष्टांताशिवाय पृथ्वीवर ही कामं आपण करू नाही शकत. With vision, I mean दृष्टांत म्हणजे मला असं म्हणायचं आहे God speaking to us directly. की देवानी थेट आपल्याशी बोलायला हवं. You know, Prophet Habakkuk, he said it this way. हबकुक संदेष्टा असं बोललेला आहे. In Habakkuk chapter 2, verses 1 to 3. हबकुकचा दुसरा अध्याय त्यातल्या 1 ते 3 वचनांमध्ये And there he says, तिथे तो असं म्हणालाय, I will stand up and watch मी उभा राहीन आणि मी पाहीन and set me up on the tower. आणि मी स्तंभावर बुरुजावर स्वतःला ठेवीन And I will see what he will say unto me. आणि मी बघीन की तो मला काय सांगत आहे And what I shall answer when I am reproved. आणि मी त्याला काय उत्तर द्यायचं आहे. And then the Lord answered, आणि मग प्रभूने उत्तर दिलं write down the vision now. की आता तू हा दृष्टांत लिहून ठेव Make it plain upon the tables. आणि तू मेजावरती आता तो मांडून ठेव. And then मग he will run that reads it. तो जो कोणी हे वाचेल तो धावेल. That is how a ministry starts. जो कोणी हे वाचेल तो धावेल. सेवेचा आणि मिनिस्ट्रीचा जन्म असा होतो. That's how a ministry starts. मिनिस्ट्री आपण म्हणतो ना, मिनिस्ट्री 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 अशी सुरू होते बेटा. I remember मला आठवतं after I was saved, माझं तारण झाल्यावर I started seeking the Lord. मी प्रभूला शोधायला लागलो वेड्यासारखा. Every day I used to seek the Lord. रोज प्रभूला शोधायचो मी.
8 months I sought the Lord. 8 महिने तारण झाल्यानंतर मी प्रभूला शोधत राहिलो. Every day I used to climb up on the building terrace. रोज माझ्या बिल्डिंगच्या टेरेसवर मी जायचो And there I used to seek the Lord. आणि तिथे जाऊन मी प्रभूला शोधायचो. I wanted to know मला जाणून घ्यायचं होतं. what will He has for me. मला उलगडा हवा होता की आता तू मला तारलंयस तर पुढे काय काय हवंय तुला माझ्या जीवनातून. I did some foolish things. आणि त्यात काही मूर्खासारख्या गोष्टी सुद्धा मी केल्या. I used to take sand on the terrace मी वाळू घ्यायचो माझ्या त्या बिल्डिंगच्या टेरेसवर. and I used to kneel down on that sand, मुद्दामून वाळू पसरवून त्या वाळूवर मी गुडघे टेकायचो, hoping that somehow my sacrifices will open up God's heart to अशी आशा ठेवून की हा जो काही त्याग मी करत आहे त्यातनं देवाचे डोळे माझ्यासाठी उघडतील, मला देव सांगेल. I used to bleed on my knees. रक्तबंबाळ व्हायचो, माझ्या गुडघ्यांना रक्त यायचं. Then when I used to go in my room, आणि मग त्यानंतर जेव्हा माझ्या खोलीत मी जायचो, I used to open this Bible. हे बायबल मी उघडायचो, I used to prick myself with the pin, स्वतःला पिंडी टोचायचो and I used to apply that blood on the verses of the calling of God. आणि पिंडी टोचल्यावर जे रक्त यायचं ना, ते रक्त देवाने जे पाचारण दिलेलं आहे किंवा पाचारणाविषयीची जी वचनं आहेत त्या वचनांना लावायचो, Hoping somehow to meet God. अशी आशा ठेवून की मला कसंही करून देवाला भेटायचंय, मला देव हवाय. On 23rd September 23 सप्टेंबर 1988, 1989, 1989, 86 we got married. something happened. 23 सप्टेंबर 1989 आयुष्य बदलायची वेळ आली. God visited me. देव मला भेटायला आला He spoke to me with an audible voice. आणि देव अशा लख्ख आवाजात माझ्याशी बोलला. I was suspended in the flesh. माझे देहभान हरपले. I saw in the spirit. आत्म्यात मला दिसू लागलं. God showed me this church, देवानी हे चर्च मला तेव्हा दाखवलंय, a longish church असं लांबडं चर्च, with crowds. गर्दीच्या गर्दी. And then He told me, मग प्रभू मला म्हणाला, if you are faithful to me, जर तू माझ्याशी विश्वासू राहिलास, I will build my church through you. मी तुझ्याद्वारे माझी मंडळी किंवा चर्च उभं करीन. And then मग the Lord said, प्रभू बोलला, your shedding of blood was not needed, तू असं हे जे रक्त सांडतोयस ना टोचून, त्याची काही गरज नाही. but I saw your heart. पण मी तुझं हृदय पाहिलं. तुझं रक्त नाही, तुझं हृदय मी पाहिलं. Because the blood has already been shed for you. तू काय रक्त सांडतोयस? रक्त तुझ्यासाठी ऑलरेडी मी सांडलंय. But in your foolishness, पण तुझ्या या मूर्खपणात I have seen your golden heart. तुझं सोनेरी हृदय मी बघितलं. And He said, आणि प्रभू पुढे मला म्हणाला, if you are faithful, जर तू माझ्याशी विश्वासू आणि इमानी राहिलास, I will give you the land, मी तुला ही जमीन I देईन. will give you the church. हे जे चर्च तुला दिसतंय दृष्टांतात ते मी तुला देईन. From then started my adventure with God. आणि तिथून पुढे माझा देवाबरोबरचा प्रवास नाही, साहसपूर्ण प्रवास सुरू झाला. Praise God. देवाला धन्यवाद. We didn't have anything. काही नव्हतं आमच्याकडे एकेकाळी. Nothing. काही नव्हतं आमच्याकडे. काही नव्हतं. It was God's faithfulness. काही नव्हतं म्हणजे काहीच नव्हतं. हे देवाचं विश्वासूपण आहे. Immediately I drew the drawing of this church. आणि लगेचच मला जो दृष्टांत झाला ना, त्यानुरूप मी एक चर्चचं चित्र काढून ठेवलं. मग I kept it in my wallet. लगेच आणि माझ्या पाकिटात ठेवलं. I used to carry it everywhere. सगळीकडे ते घेऊन मी फिरायचो. That this church God said He will give. की हे चर्च मला देव बोललाय 23 सप्टेंबर 1989 मध्ये मला तो चर्च देणार आहे. And He will give it to me. आणि तो मला देणार. And I was looking out for rich people श्रीमंत लोकांच्या शोधात होतो मी, so that they can give me money to buy the land. की श्रीमंतांनी मला पैसा द्यावा आणि मी मग चर्च बांधावं. कारण चर्च बांधायला पैसा लागतो ना. But then पण मग again I sat down for prayer परत मी प्रार्थनेला बसलो, because nobody was coming. कारण कोणी येईना आणि कोणी येईना तो कोणी देईना. The Lord said, प्रभू बोलला, your mandate is, तुझी कामगिरी तुला मी सांगतो, you are calling the poor people. तू गरिबांना बोलवायचं. You have to call the poor people, तू गरिबांना बोलव, the sick people, आजाऱ्यांना बोलव, the needy people. गरजवंतू लोकांना बोलव. I will bless them. मी त्यांना आशीर्वाद देईन I will make them rich आणि मी त्यांना धनवान करीन and they will make you rich. आणि ते तुला धनवान करतील.
It's going to be roundabout. असं म्हणजे प्रोसेस थोडी मोठी असणार आहे, पण ते म्हटलं मी प्रोसेस पूर्ण करीन. आणि And केली from ना. that day, त्या दिवसापासून our eyes were only fixed on the poor. आमचे डोळे फक्त गरिबांवरच लागले. बरं, Only poor. फक्त गरीब शोधून शोधून आणायचो आणि गाडीत बसून बसून आणलेत. People used to come लोक यायचे, and God blessed them. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. Those who came by cycles, God gave them a scooter. सायकलवर आलेले स्कूटरवर यायला लागले. Those who had scooters, God gave them a car. स्कूटरवर येणारे कार मध्ये येऊ लागले. God blessed them. देवाने त्यांना आशीर्वाद दिला They blessed me. आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला. And that's how this church came about. असं हे चर्च अस्तित्वात आलंय. आपण विचारतो ना, कैसे बांधा कैसे बांधा, बेटा ऐसे बांधा है. Not 1 rupee from abroad. 1 रुपया फॉरेनचा नाही, All Indian notes. सगळ्या भारतीय नोटा, All Indian currencies. सगळ्या भारतीय नोटा, रुपये रुपये. I never wrote a single letter to any man of God asking them for money. मी कधी कुणालाही कुठल्याही देवाच्या सेवकाला पत्र लिहिलं नाही का मेल टाकली नाही की मला पैशाची गरज आहे, मला Never. पैसा द्या. कधी नाही. People have asked me, but I have never asked. लोकांनी मला विचारलंय पण मी नाही कधी विचारलं. Because कारण my God made me self-sufficient. देवाने मला स्वतःला पुरून उरेल एवढा केलेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. And I still remember मला अजूनही आठवतं, when we bought this land, जेव्हा ही जमीन आम्ही घेतली, हा पट्टा पहिला घेतला, हा पट्टा ते नंतर, हा पट्टा पहिला आहे. the last installment we couldn't pay. शेवटचा हप्ता भरायला पैसे नव्हते. We needed 2 lakhs. 2 लाख रुपये हवे होते. That time 2 lakhs was a big amount. त्या काळी 2 लाख म्हणजे मोठी रक्कम होती. We didn't have that money. नव्हते आमच्याकडे तेवढे. And the owner said, तर मालक म्हणाला, by Tuesday if you or Wednesday if you don't give us, बुधवारपर्यंत जर तुम्ही नाही पैसे दिले the land is not yours. तर आम्ही हा जो काही आपला अग्रीमेंट आहे तो रद्द करू, जमीन देणार नाही. We didn't know what to do. आता आम्हाला कळेच ना दोघांना काय करायचं. बुधवार prayed. मग आम्ही प्रार्थना केली. On Tuesday मंगळवारी at 11 o'clock, सकाळी 11 वाजता I got a letter. मला एक पत्र आलं. And in that त्याच्यात envelope, एनव्हलप होतं एक, I saw a check. त्याच्यामध्ये एक डीडी होता. डीडी DD check on my name. माझ्या नावावर होता. Rupees 2 lakhs. 2 लाख रुपये. We sat down, both of us. आम्ही दोघे तिथेच खाली बसलो Started crying before आणि God. रडायलाच लागलो तिथून. घरी Who sent it? कोणी पाठवले? Brother DGS Dinakar. डीजेस दिनकरन अंकलनी पाठवले. कोण ते आमचे? कोणी नाही. Till that time I never sent any offering to brother. तोपर्यंत जीसस कॉल्सला किंवा डीजेस अंकलला मी एका पैशाचं ऑफरिंग दिलेलं नव्हतं. Never. कधीच नाही. Never knew much each other. आणि फारसा आमची ओळख पण नाही. नव्हतीच म्हणजे ओळख असं म्हटलं तरी चालेल. I gave that money, got this land. आणि मग ते पैसे देऊन मी लगेच ही जमीन आपल्या हातात आली. I phoned up brother. मग मी डीजेस दिनकरन अंकलला फोन केला. And he said, तर अंकल मला म्हणाले, Tambi, तंबी, when I was praying, मी प्रार्थना करताना God showed me your face. देवाने तुझा चेहरा मला दाखवला. He showed me your face. देवाने तुझा चेहरा मला दाखवला. And he said, आणि म्हणाला, immediately send him 2 lakhs. लगेच या माणसाला 2 लाख पाठव. And I will remove you from your debts. तुझ्या कर्जातून मी तुला बाहेर काढीन. तू लगेच या माणसाला 2 लाख पाठव. I will remove you from your debts. तुझ्या कर्जातून मी तुला बाहेर काढीन, असं देव त्यांना बोलला. हे सगळं घडलेलं मला तर काटा येतो आता हे ऐकून. सगळं It is God's doing. देवाचं कार्यवीट आहे. You have to stand for God. देवासाठी उभं राहायला लागतं. You have to मात्र be a risk taker for God. देवासाठी धोका घ्यायला असं ढेपाळून वगैरे चालत नाही. देवासाठी उभं राहायचं म्हणजे धड धाकट व्यवस्थित उभं राहायचं. Otherwise it is not possible. नाही तर शक्य नाही. Before we started this ministry, आणि ही मिनिस्ट्री किंवा ही सेवा सुरू करण्या अगोदर we just wanted to be in the helps ministry. आम्हाला केवळ मदतीच्या सेवेत राहायची इच्छा होती. I didn't want to do great things for मला काही God. अशा मोठ्या महान गोष्टी करायची इच्छा नव्हती. I माझं didn't want आपलं to be a होतं, pastor. मला काही पास्टर व्हायची पण इच्छा नव्हती. मला आपलं मदतीचा हात द्यायचा होता. I was a very introvert person. आणि मी इंट्रोवर्ट होतो, म्हणजे मी फारसा लोकांमध्ये मिसळणारा माणूस नव्हतो. Never wanted to be in the people. आणि मला लोकांमध्ये राहायचंही नव्हतं. मी एकांतात राहणारा. Even when I used to go for a picnic, I used to go alone. मी सहलीला एकटा गेलोय. बोला, काही लोकांना हे पटायचं नाही, पण मी सहलीला, पिकनिक म्हणता ना तुम्ही त्यालाही एकटा गेलोय. I didn't want to be in the crowd. मला लोकांच्या गर्दीमध्ये राहायचंच नव्हतं.
always alone. नेहमी एकटा. But from childhood, I loved God. पण बालपणापासून ना माझं देवावर खूप प्रेम होतं. Loved God. माझं देवावर खूप प्रेम होतं. जीवापाड. I was in St. Joseph School. सेंट जोसेफ शाळेत होतो मी, खडकीला, कॉन्व्हेंट. Next to it was the church, त्याच्या शेजारी चर्च होतं, Roman Catholic Church. रोमन कॅथलिक चर्च. During the short recess, आणि आमची मधली सुट्टी झाली ना, छोटी मधली सुट्टी, I used to run to the church. की मी धावत त्या चर्चमध्ये जायचो. I was just 9-10 years old. 9-10 वर्षाचा तेव्हा मी फक्त असीन. Sit on one of the pews आणि जाऊन एका बाकावर बसायचो and look at the cross. आणि त्या क्रॉसकडे, वधस्तंभाकडे बघत राहायचो. Why? I don't know. माहित नाही मला का मला माहित नाही. As soon as the bell would ring, I would go to the... आणि घंटा वाजली की शाळेत पळून जायचो. Long recess also again I would sit. मोठ्या मधल्या सुट्टीमध्ये सुद्धा मी जाऊन तिथे बसायचो. Write a small letter, छोटं पत्र लिहायचो put it in the crevices of the cross. आणि क्रॉसच्या त्या कपारीत ठेवून टाकायचो. There was that passion for एक God. आवेश होता माझ्या देवासाठी. तेवढं आहे बरं का, पण लहानपणापासून मला देव फार आवडायचा. I used to love God. माझं देवावर खूप प्रेम होतं. God saw something. म्हणजे देवाने काहीतरी माझ्यात पाहिलं असेल. But it took a long time for God to really reach my heart. पण खूप वेळ लागला देवाला माझ्या हृदयापर्यंत पोहोचायला. It happened when I was working in the company. मी कंपनीमध्ये कामाला होतो. मग My dear friend Pastor Vijay Futado, तिथे मला भेटले माझे प्रिय मित्र पास्टर विजय फुटाडो. he shared me the gospel of आणि Jesus त्यांनी Christ. मला येशूची स्वार्था सांगितली. कायनेटिक इंजिनियर कंपनी चिंचवड. We were eating lunch in the canteen आम्ही जेवत होतो दुपारी कॅन्टीन मध्ये. and he said, ते आले, म्हणाले, तिथे तेही कामाला होते, हेही कामाला होते. तर ते आले आणि म्हणाले, do you know Jesus? येशू माहित आहे का तुला? I said, I know the whole family. मी म्हटलं, पीटर सिल्वे आहे मी. पीटर पूर्ण I खानदार know the माहित. whole family of Jesus. अख्खा परिवार मला माहित आहे येशूंचा. Mary, Joseph, Jesus. मरिया, योसेफ सगळे माहित आहेत. You only know Jesus. तुम्हाला फक्त येशू माहित असतील. तुम्ही विजय आहात, मी पीटर आहे. But then he said, पण मग ते मला म्हणाले, you need to read the Bible. तुला बायबल वाचावं लागेल. Start from Matthew. मॅथ्यू पासून सुरू कर. I said, okay. म्हटलं ठीक आहे, करतो. Then I used to go home मग मी घरी जायचो कामावरून सुटल्यावर and forget it. आणि विसरून जायचो की Next day, पुढच्या दिवशी ना this man used to be coming हे from there. ब्रदर विजय ना मला शोधत कंपनीत यायचे बरं Did you का. read? वाचलं का? No, I forgot. म्हटलं नाही, विसरलो, Tomorrow I will read. उद्या वाचेन. Next day, परत पुढच्या दिवशी I said, I have to search this Bible now. मी म्हटलं, आता बायबल आपण कुठून तरी शोधूनच काढा. हा माणूस काही जीव सोडेना. Somehow I found the Bible. कसं बसं बरं का मला घरात बायबल सापडलं. आम्ही जन्माने ख्रिश्चन. But found the Bible, but never found Matthew. घरात बायबल सापडलं पण मॅथ्यू नाही सापडला. Because where it is, we don't know. कारण बायबल मध्ये मॅथ्यू कुठे आम्हाला काय माहित. And then little bit I found. मग थोडंफार जरा दिसलं, सापडलं. The first chapter was so boring, you could read a story book. आता मत्थ्याचा पहिला अध्याय एवढा बोरिंग आहे, तुम्हाला माहिती आहे. सगळी वंशावळ लिहिलेली आहे. And then I went. आणि मग To the work. वाचून मी गेलो, कामाला गेलो. I myself introduced myself to him and said, I read. स्वतः मग विजय ब्रदरला जाऊन मी म्हणालो की मी वाचलं बरं का. He said, now read John. तर ते म्हटले, आता योहान वाच. That's how असं my walk with God started. माझा देवाबरोबरचा प्रवास सुरू झाला. My life changed. माझं जीवनच बदललं. While eating, जेवताना he said, surrender your life to Jesus. ते म्हणाले, तुझं जीवन येशूंना दे ना, सरेंडर कर. I said, eating time, how can we surrender तर मी our म्हटलं, life? हो जेवताना कसं, म्हणजे असं कसं. He said, you can. तर ते म्हणले, नाही चालतं. I surrendered my life there. मग चालतं म्हटल्यावरती मी लगेच माझं जीवन देऊन टाकलं येशूंना. सरेंडर प्रार्थना केली त्यांच्या मागून. I didn't see the sky opened. काय मला असं तेव्हा दिसलं नाही ना की असं आकाश उघडलंय. I didn't read something written on the sky, Peter, you are saved. का आकाशात काही लिहिलेलं आलं, पीटर यू आर सेव्ड, तुझं तारण झालं पीटर. I didn't see a stone falling on my head. काय दगड धोंडा काय माझ्यावर पडला नाही, काही नाही. But पण by and by, होता miracles started working in my life. चमत्कार व्हायला लागले जीवनात. My life changed. माझं जीवन बदललं. My life changed. माझं जीवन बदललं. Thank you, Lord. देव बाप्पाला धन्यवाद. Breathe on us tonight. आज आमच्यावरती तू फुंकर घालच.
that the times we are in, ज्या वेळेत ज्या काळात सध्या आम्ही आहोत, your name shall be glorified all over the earth. तुझ्या नावाला संपूर्ण भूतलावर गौरव मिळावा असं कर. Give us a hearing ear of faith ऐकणारा विश्वासाचा कान दे बाप्पा, and a believing eyes to see विश्वासाचे डोळे दे पाहायला, what you want to show to us. तुला जे आम्हाला दाखवायचंय ते बघायला. We are ready, Lord. आम्ही तयार आहोत दे बाप्पा. Speak, बोल, for your servant heareth. तुझा दास ऐकत आहे. Open our eyes. आमचे डोळे उघड. Reveal the plan you have for us तुझी योजना पुढे काय ती प्रगट कर and bless us all. आणि आम्हाला सर्वांना आशीर्वादित कर. In Jesus' name. येशूंच्या नावामध्ये. आमेन. Amen. आमेन. Every day we used to pray. रोज आम्ही प्रार्थना करायचो. 3:30 my wife used to get up on Sunday. पहाटे दर रविवारी पहाटे 3:30 वाजता माझी बायको उठायची. 4 o'clock she used to wake me up. 4 वाजता ती मला उठवायची. We used to go to Dr. John's house. डॉक्टर सुनील जॉन जे आपले एल्डर आहेत त्यांच्या घरी त्यांच्या बंगल्यावरती तेव्हा प्रार्थना व्हायची. And we used to pray आम्ही तिथे गोळा व्हायचो पहाटे रविवारी 5 वाजता आणि प्रार्थना करायचो. 6 to 9. 6 ते 9, 5 ते 9, 5 to 9. 5 ते 9. And then मग his mother used to give us tea. त्यांची आई आमच्यासाठी चहा करायच्या. 10:30 the church would start. 10:30 वाजता तिथेच आमची उपासना सुरू व्हायची. रविवारची सभा. Attend the small fellowship. मग छोटी आमची जी सभागीता होती त्यात आम्ही असायचो. It would continue till 1. 1-1:30 वाजेपर्यंत ते चालायचं. From 2 to 6 again we used to sit down and pray. मग परत 2 ते 6 आम्ही तिथेच प्रार्थनेला बसायचो. आमचा ग्रुपच होता. Prayer. प्रार्थना Prayer is power. प्रार्थना असा आमचा रविवार असायचा. प्रार्थना फार सामर्थ्यवान आहे. If I don't pray, I don't meet people. मी जर प्रार्थना नाही केली ना तर मी लोकांना भेटत नाही, कारण माझ्यात तेवढी हिंमतच नाही प्रार्थना न करता लोकांना भेटायची. On Saturdays, Sundays, I don't meet anybody. शनिवार रविवार तर मी कोणालाच भेटत नाही. मी भला माझा देव भला. What is the use काय of फायदा? meeting you if I have not met God? देवाला भेटलो नाही तर तुम्हाला भेटून करू काय? आणि What can तुम्हाला I give you? काय देणार तुम्हाला? माझ्याकडे देवाशिवाय आहे काय? It is God who does it all. देव करतो बेटा हे सगळं. It is His plan. देवाची योजना आहे ही. You should have that burning passion. असं ना जळणारा आवेश सगळ्यांमध्ये यायला पाहिजे. आमच्या Because काळी God खूप can होतं. speak to anybody in the कारण देव kingdom. कुणाशीही बोलू शकतो. God has to see your passion to pick you देवाला up. तुझा आवेश दिसला पाहिजे. The burning passion. तो जळणारा आवेश देवाला तुझ्यात दिसला पाहिजे. आमच्या काळी आम्ही वेडे झालो होतो. येशू म्हणजे येशू. That passion which turns you on. जो आवेश तुला असा पेटून सोडतो. And God looks for that passion. आणि देव तो आवेश बघतो बर का. देवाला तो आवेश हवा आहे. You know, David had no vision. दाविदाला दृष्टांत नव्हता काही. However, he could not stand the assault of Goliath on his people. आणि तो जरी त्याच्यावरती दृष्टांत काही नव्हता, पण दाविदाला गोलायातनं इस्रायली लोकांवर जो हल्लाबोल केला ना तो नाही सहन झाला. And by the death of Goliath, आणि त्या गल्ल्याथ्याच्या मृत्यूवर David was enthroned. दावीद सिंहासनावर विराजमान झाला. God sees your passion. देव आवेश बघतो आपल्यातला. तुझ्यातलाही बघेल. हे God आमच्या sees your पुरतं passion. मर्यादित नाहीये. हे कुणाच्याही जीवनात होऊ शकतं. Nehemiah did not have vision. नेहमाला दृष्टांत नव्हता. He didn't have revelation. नेहमाला काही प्रगटीकरण मिळालं नाही. But he was restless. पण तो इतका असा बेचैन असायचा ना सारखा. Restless in his heart. एकदम बेचैन हृदयामध्ये. He could not see the state of Israel. त्याला इस्रायलची अवस्था बघवायची He नाही. could not see the collapsed walls of Jerusalem. आणि येरुशलेमचे पडलेले कोट त्याला पाहायला व्हायचं नाही. His passion was the pointer to the assignment of God in आणि his तो life. आवेश जो होता ना त्याच्यातला तोच इशारा करून देवाला सांगत होता की पुढे ह्याला उचलायचं, कारण ह्याच्यात आवेश खूप आहे. Amen. ह्याला करायचा. बेचैन झाला बघ. Each one of us, तसं आपल्यातला प्रत्येक जण. you have your talents, you have your calling. तुमच्यामध्ये तुमचे टॅलेंट आहेत, कलागुण आहेत, तुमच्यावर पाचारण आहे, बोलावणं आहे. Use it for the glory of God. वापरा ना. देवाच्या गौरवासाठी वापरा की. Because a man's gift finds place for him. कारण माणसाची जी ही दानं असतात ती माणसाला त्याची जागा शोधून देतात. Isn't it? हे की नाही? That's what Proverbs 18:16 says. नीतिसूत्र 18:16 असं लिहिलेलं आहे. A man's gift makes room for him. मनुष्याचं जे दान आहे, जी देणगी आहे, ती त्याच्यासाठी त्याला त्याची जागा शोधून देते की तुझ्यासाठी ही जागा ठरलेली आहे. And brings him before great men. आणि त्याला मोठ्या थोर पुरुषांसमोर आणून ठेवते. That's what God does. असं देव करतो.
Amen. आमेन. We started with few. थोड्या लोकांवर आमची सुरुवात झाली. थोडे म्हणजे अगदी थोडे. Just 10, 12, 15 people. 10, 12, 15. But we used to pray. पण प्रार्थना अशी करायचो ना की असं स्वर्ग खाली आलं पाहिजे की आज ही रॅप्चर होके हम सब जा रहे. I still remember. मला अजूनही आठवतं. The Lord told me, प्रभू मला म्हणाला, June 1st you have to resign जून 1 तू राजीनामा दे नोकरीचा. 1 जून. and start serving. आणि माझी सेवा सुरू कर. I wrote my resignation letter. मी राजीनामा लिहिला. But I had to speak to my father-in-law. पण मला माझ्या सासऱ्यांशी म्हणजे माझ्या वडिलांशी बोलायला हवं ना. आता घरच्यांना सांगायला तर लागणार. Because he gave me the job in the company. कारण की त्यांच्यामुळे मला कायनेटिक इंजिनिअरिंग मध्ये नोकरी मिळाली होती. So I had to tell him. तर मग त्यांना मी सांगायला हवं ना. I told him, तर मी त्यांना जाऊन म्हणालो I'm resigning. की पप्पा मी राजीनामा देतोय. He said, okay. तर पप्पा म्हणाले ठीक आहे. But what you will eat, what you will drink, पण मग पुढे काय and how you will take care of my daughter? आणि माझ्या मुलीला कसं सांभाळणार. I said, God will take care. म्हटलं देव सांभाळेल असं म्हणालो. And God touched his heart. आणि देवाने पप्पांच्या हृदयाला स्पर्श केला. He said, okay, ते मला म्हणाले ठीक आहे. I hand you over to your God. तुला मी तुझ्या देवाच्या हातातच आता देतो. जा आणि कर तुला काय करायचं ते. I resigned. मी राजीनामा दिला. I told her also to resign. आणि तिलाही सांगितलं की तूही राजीनामा दे. म्हणजे आम्ही If दोघे we are depending on God, we depend on him completely. देवावर अवलंबून राहणार आहोत ना तर संपूर्णतः देवावरच अवलंबून राहूया. तूही राजीनामा दे. मी दिला. Then we had a get together party. आणि मग गेट In the टुगेदर company? कंपनीमध्ये सेंड ऑफ वगैरे देतात ना. तर कंपनी सेंड ऑफ झाला. They all said, सगळे म्हणाले Peter, you must have got a better job. की पीटर तुला काहीतरी अजून चांगली ऑफर आली ना कुठून तरी. I said, no. म्हणलं नाही. No, we know you got a good नाही job in आम्हाला some big माहित आहे company. काहीतरी कुठल्या तरी कंपनीतून अजून चांगली ऑफर आली You must असेल. have got a job in Bajaj. बजाज मध्ये मिळालं का. Because I was in Kinetic. मी कायनेटिक मध्ये होतो. I said, no, not Bajaj. म्हटलं नाही बजाज नाही. Or then definitely Telco. मग टेल्को का. त्या काळी अशा 4-5 कंपन्या नामी होत्या. मग टेल्को का. I said, no, bigger than that. नाही त्याच्याहून मोठी कंपनी आहे म्हटलं. Bigger than Telco. ते टेल्को मोठी आहे. JN Marshall? मार्शल. No, bigger than that. त्याहून मोठी आहे. Which company? कुठली रे. Tata in Bombay? टाटा मुंबईला. No, bigger म्हटलं than नाही that. त्याहून मोठी. I said, God's kingdom. म्हणजे देवाच्या राज्यात लागलो कामाला असं I सांगितलं. got a job in God's kingdom. देवाच्या राज्यात मला काम लागलेलं आहे. नोकरी लागलेली आहे असं सांगितलं. They all started laughing. सगळे मला हसायला लागले बघून. सगळे हसले. They said, this fellow is gone case. आणि सगळे म्हणले गॉन केस आहे कुछ भी बोलता. But today, पण आज they are taking appointment to meet me. मला अपॉइंटमेंट घेऊन भेटायला येतात जुनी माणसं ती माझ्या कंपनीतली. कारण बघत असतील ना आता कुठे ना कुठे माणूस दिसूनच जातो युट्यूबला. God does it. देव करतो. You have to stand for God. देव करतो. देवासाठी आपण तसं उभं राहायचं. Are you getting me? आम्ही तर ठरवलंच होतं. ते हिंदीमध्ये जसं म्हणतात ना कफन बांध के निकले. अभी मरे तो मरे जिये तो जिये. अभी जाना है करना है ना बोले तो करना ही है. God has a plan for your कारण life. देवाची योजना आहे जीवनासाठी. ते तर आम्हाला कळलेलंच होतं. You are a voice crying in the wilderness. रानात ओरडणारी तुम्ही वाणी आहात. Make straight the way of the Lord. प्रभूचा मार्ग सरळ आणि नीट करा म्हणणारी तुम्ही लोक आहात. You are the voice of God. तुम्ही देवाची वाणी आहात. You have to make straight for the Lord Jesus Christ to walk. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठी मार्ग नीट आणि सरळ करायचा आहे. Through you, the kingdom will be established. तुझ्याद्वारे राज्य प्रस्थापित होणार आहे. Risk your life for God. तर स्वतःचं जीवन देवासाठी धोक्यात घाला. I had nothing to lose माझ्याकडे नुकसान होण्यासारखं काही नव्हतं. because I had nothing. कारण माझ्याकडे काहीच नव्हतं तर माझं नुकसान काय होणार. And after resigning, आणि राजीनामा दिल्यावर I was taking a meeting like this crusade. अशी मीटिंग मी घेत होतो आशीर्वाद सभा वगैरे. Before the meeting, my wife came and told me, शनिवारच होता आणि मग एका शनिवारी माझी बायको मीटिंगच्या आधी मला येऊन म्हणाली money is over today. पैसे संपले. आज घरात पैसे नाही आहेत. I said, you should have told after the meeting. तर ते मला म्हणाले अगं मीटिंग नंतर तरी सांगायचं. पण तेव्हा मी घडलेली नव्हते ना. आज मी घडलेली आहे.
आज मी असं बोलत नाही, तेव्हा मी बोलायचे तसं. I said, you should have told after the meeting. ते मला म्हणाले, अगं मीटिंग नंतर सांगायचं. आपण People आता are meeting- waiting for me to bless them. लोक वाट बघतात ना की लोकांनी माझ्याकडनं त्यांना आशीर्वाद मिळावा वगैरे, आणि तू मला असं म्हणते आपल्याकडे पैसे नाही. The whole message was not for the crowd but for me. मग त्या दिवशी अख्खा मेसेज माझ्यावरच दिला, मी लोकांसाठी नाही केला. God will bless की you. देव तुला आशीर्वाद देईल, God will give you clothing. देव तुला कपडे घाले, God will give you money. देव तुला पैसे पुरवे. It was all for me. सगळं माझ्यासाठी, की आपलं ऐकून माझं सांत्वन की प्रभू आहे, प्रभू करेल, हा हार नाही मानणार. Then when we went home, मग घरी गेलो it रात्री was 11 o'clock at night. 11 वाजले रात्रीची. तेव्हा ऑलसेन शाळेमध्ये मीटिंग चालायची Doorbell rang. आणि बेल वाजली घराची. A couple came home एक जोडपं घरी आलं, and they said, म्हणाले God told us की देव आम्हाला म्हणाला to give you this to you. की हे तुम्हाला द्यायचं. A big wad of notes he आणि gave अशी to me. नोटांची थप्पी दिली आहे माझ्या हातात, He said, God told us to की give. देव आम्हाला बोललेला आहे की आम्ही तुम्हाला हे द्यावं. From that day तेव्हापासून till today, आजपर्यंत I never lacked anything. मला कधी काही कमी नाही पडलं, कधी नाही, Never lacked कधी anything. कमी नाही पडलं. मी वेदीवर उभा आहे, मी सत्य सांगतो, तेव्हापासून आजपर्यंत मला काही कमी नाही पडलेलं. Praise God. देवाला धन्यवाद. We preached everywhere. सगळीकडे जाऊन सुवार्ता सांगितली आम्ही. On the roads, in the train compartment, I used to stand on that seat and preach. रस्त्यावर सांगितली, चौकात सांगितली, ट्रेन मध्ये, लोकल ट्रेन मध्ये सांगितली, ट्रेनच्या त्या डब्यामध्ये उभं राहून बोलायचो आम्ही In the लोक. bus, in the PMC bus, पीएमसी बस मध्ये सांगितली, एक जागा सोडली नाही आम्ही लोकांनी. everywhere. सगळीकडे पिंजून काढलं आम्ही सुवार्ता सांगून. On the hills, we used to write, try Jesus. आणि मग घाटात जायचो. बॉम्बे पुणा हायवे ना, जुना हायवे, त्या घाटात आम्ही जायचो आणि घाटात ते मोठे मोठे खडक आहेत ना, त्या खडकांवर आम्ही येशूविषयी लिहून यायचो, ट्राय जीसस, येशूंकडे या, वगैरे वगैरे. Are you getting me, people? कळतंय का? असं वेगळंच म्हणजे The काहीतरी. devil wants his plan to be implemented in your life. तर सैतानाची योजना आहे की त्याची योजना तुमच्या जीवनात पूर्ण व्हायला But हवी. don't allow the wicked plan to succeed in your life. पण त्याची दुष्ट योजना तुम्ही तुमच्या जीवनात पूर्ण होऊ देऊ नका. I bind all the evil plan of the devil that is being put on the people in the name of Jesus. लोकांवर टाकलेल्या सैतानाच्या सगळ्या वाईट योजना आज येशूंच्या नावात मी बांधून टाकतो. It shall not prosper in the name of Jesus. येशूंच्या नावात त्या सैतानी योजना त्यांच्या जीवनात समृद्ध व्हायला नको. No weapon formed against you shall prosper. एकही शस्त्र तुमच्या विरुद्ध उभारलेलं समृद्ध होणार नाही. In the name of Jesus. येशूंच्या नावात You shall succeed in the name of तुम्ही Jesus. यशस्वी होणार येशूंच्या नावात. Never give in to the devil's plan. कधी सैतानाच्या योजनेच्या आहारी जाऊ नका. The devil may try his best, सैतान प्रयत्न करेल but he will not succeed. पण त्याला यश मिळणार नाही. तुम्ही ते यश त्याला मिळू द्यायचं नाही. Pharaoh told Moses, फारो मोशेला म्हणाला, the Lord will help you. प्रभू मला मदत करेल. Let your children, you want to take your children, तुझ्या मुलांना तुला घेऊन जायचंय, but I know you have an evil plan in your heart. पण मला माहितीये तुझ्या हृदयामध्ये वाईट योजना आहे. You want to take your children and everybody and leave me. सगळ्या इस्रायली लोकांना, ह्या मुलांना तुला इथून घेऊन जाऊन मला सोडायचं आहे ना. But I will not leave you फारो म्हणाला, पण फारो म्हटला मी नाही सोडणार, because I मी जाऊ have. नाही. See, he had that evil plan. कारण वाईट योजना होती ना त्याच्या अंतःकरणामध्ये. तो फारो राजा म्हटला मी जाऊच देणार नाही तुम्हा लोकांना, मी सोडणारच नाही. You have to come out of the plan of the devil. पण त्या सैतानी योजनेतून तुम्ही बाहेर पडा. You have to get into the plan of God. देवाच्या योजनेत तुम्ही पहिलं पाऊल उचलून या. When God made Adam and Eve, देवाने जेव्हा आदाम हवेला निर्माण केलं, he had a glorious plan for them. किती सुंदर महायोजना, वैभवशाली योजना देवाची त्यांच्यासाठी होती. But the devil put his plan पण सैतान आला, सैतानाने त्याची योजना त्यांच्यात घातली and made them to eat from the tree of good and evil. आणि नको म्हटलेलं जे झाड, बरे आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड, त्याचं फळ खायला लावलं. He showed them the fruit which is very, very tasty. त्या दोघांना सैतानाने तेच फळ दाखवलं जे चवीला फार चांगलं आणि गोड आहे. But it was a fruit of disobedience. पण त्या आज्ञाभंगाचं फळ आहे ना. See? आज्ञाभंग चवीला गोड लागतो. And that is how man fell. आणि मनुष्य असा पडला, पतन पावला. But when you get into the plan of पण जर God, देवाच्या योजनेत आपण आलो there is no limit to where God will take तर you. मग मर्यादा नाही. देव तुला कुठपर्यंत घेऊन जाईल त्याची मर्यादा नाही. There is no limit. मग त्याला मर्यादा नाही. You shall be a wonder to many. अनेकांसाठी तू अद्भुत बनलं पाहिजे.
wonder to many. अनेकांसाठी तू अद्भुत आश्चर्य बनलं पाहिजे. Wherever you go, जिथे कुठे तू जाशील God's presence will go. देवाचा सहवास तुझ्या सोबत The जाईल. devil will be terrified of you. सैतान घाबरेल तुला. Devil cannot stand before you. सैतान तुमच्या समोर उभाच राहू नाही शकणार. The devil cannot stand before me. सैतान माझ्या समोर उभा नाही राहू शकत. Even if I walk on the road, if there are demon possessed people from far, they will run away. रस्त्यावर मी चालताना सुद्धा कोणी जर दुरात्माग्रस्त सैतान लागलेले लोक असतील ना तर मला बघून लांबून पळतात. Because God's presence is कारण with देवाचा सहवास माझ्या बरोबर आहे. me. Every morning I meet God. रोज सकाळी मी देवाला भेटतो. नाही मला देव लागतोच. I माझं jump देवाशिवाय from होत my नाही. bed every morning and go and pray. रोज सकाळी उडी मारून उठून मी पहिलं माझ्या खोलीत जाऊन प्रार्थनेला बसतो. Never meet anybody. कोणालाही भेटत नाही. Most of the members' home I have never visited. आज अनेक सभासदांच्या घरी मी गेलेलो नाहीये. आपल्या Never. चर्चमध्ये आपल्या चर्चमध्ये मी पास्टर आहे त्यांचा, पण अनेक मेंबर्सच्या घरी मी आजपर्यंत गेलेलो नाही. We started so small. सुरुवात फार लहान झाली बेटा. We had 5,000 cell leaders by God's grace. 5,000 सेल लीडर होते देवाच्या दयेने. But after COVID it went down, but it is picking up. कोविड नंतर जरा त्याच्यामध्ये कमतरता आली, पण आता परत जोम धरत आहे. But today by God's grace, पण आज देवाच्या दयेनं कृपेनं we are reaching 40,000 members. जवळजवळ 40,000ची मेंबरशिप आहे ऑन रेकॉर्ड आपली. Yes. ऑन रेकॉर्ड On 40,000. 40,000 members. 40,000 It's इट्स all डिवायडेड God's इन 3 grace. days. सगळी देवाची कृपा आहे. Everyone in the Bible, बायबलमध्ये प्रत्येक जण they prospered when they walked with God. देवासोबत जेव्हा ते चालले ते समृद्ध झाले. Every one of them. प्रत्येक जण. God told Moses, ते मोशेला म्हणाला, you erect the tabernacle according to the plan that I will give you. जी योजना मी तुला देईन ना तदनुरूप तू निवास मंडप बांध. Yes, in Exodus 26 मी verse 30. सांगतो तसं कर. निर्गम 26वा अध्याय. Whatever plan I give you, just implement it. मी जी योजना देतो ना ती लागू पाड. There lies your victory. कारण तिथेच तुझा विजय आहे. मी सांगतो ते करायचं. There lies your success. तिथेच तुझं यश आहे. If God has brought me and my wife thus far, जर देवाने मला आणि माझ्या बायकोला जिथपर्यंत आणलंय ना it is His plan that I succeed, तर ही देवाची योजना आहे जी यशस्वी झाली. not my plan. माझी योजना नव्हतीच. मी तुम्हाला सांगितलं मला ह्या सगळ्यामध्ये मला यायचंच नव्हतं. When I speak of the plan of God, मी जेव्हा देवाच्या योजनेविषयी बोलतो I speak of His presence. मी त्याच्या सहवासाविषयी बोलतो बेटा. देव घेऊन फिरायला पाहिजे. He didn't write the plan after He created me. He wrote a plan before He created me. त्याने मला निर्माण केल्यानंतर माझ्यासाठी योजना लिहिलेली नाहीये. त्याने माझ्या जन्मा अगोदरपासून माझ्यासाठी योजना लिहून ठेवली होती. I discovered it now. नंतर मला त्याचा उलगडा झाला मी या जगात आल्यानंतर. Before you were formed in your mother's womb, तुझ्या आईच्या पोटात तुझा गर्भ निर्माण होण्या अगोदरपासून God told Jeremiah, देव बोलला ना यिर्मयाशी, I have ordained you as a prophet among the मी nations. संदेष्टा म्हणून तुला देशांमध्ये नेमलंय. Before you were born, तुझा जन्मही होण्या अगोदरपासून तुझा You तो are a गर्भ prophet. तुझा तो गर्भ आईच्या पोटात राहण्या अगोदरपासून तू संदेश आहेस. that means even your mother does not know. त्याचा अर्थ तुझ्या आईलाही माहित नाही की तू कोणाला जन्म देतेस. Even before I walked on this earth, या पृथ्वीवरती या भूतलावर मी चालण्या अगोदर even while I was playing marbles with my मी friends, गोट्या खेळताना माझ्या मित्रांबरोबर लहान God said, देव बोलला play marbles today, खेळ आज तू गोट्या, tomorrow I'm going to pick you up. उद्या मी तुला उचलणार आहे. ही सगळी देवाची योजना आहे बेटा. Play marbles, आज खेळ गोट्या, play with your stupid friends. मूर्ख मित्रांबरोबर खेळून घ्या. आज One day, एके दिवशी be ready. तयार राहा. शोधत शोधत आला मला, I will pick you up. मी तुला उचलणार आहे. We are all people of destiny. आपण सगळे ठरलेल्या दिशेचे लोक. All of us, not just me, all of us. फक्त मी नाही, आपण सगळेजण एक ठरलेली दिशा घेऊन आलो बेटा. आपला हवेत कामकाज चाललेलं नाहीये. प्रत्येकाचं ठरलेलं आहे वरून काहीतरी When we आहे. were small, आम्ही लहान असताना we had no food to eat. आमच्या घरात खायला अन्न नसायचं. अशी आमची अवस्था होती. One egg, 4 of us used to eat. तुम्हाला माहितीये एक अंड तळून माझी आई आम्हा 5 भावंडांना खायला घालायची. एक अंड. अशी आमची अवस्था होती. 90 rupees she used to get pension. 90 रुपये माझ्या मम्मीला पेन्शन मिळायचं. कारण माझे वडील लॅमिनेशन फॅक्टरीत कामाला होते आणि वारले.
On the 10th of every month, money used to get over. महिन्याच्या 10 तारखेला पैसे संपायचे. 90 रुपये किती वेळ चालणार? We used to sell our utensils. मग आम्ही भांडी विकायचो. I used to pick up sticks and paper to burn it and make tea. काटक्या गोळा करायचो, पेपर गोळा करायचो, त्यानं चूल पेटवून चहा करायचो. Curse was there in our. शापित होतो आम्ही, शाप होता आमच्या फॅमिलीवर. My daddy was dying. माझे वडील मरायला टेकले. I have shared this testimony many times to अनेक my वेळा church मी people. साक्ष चर्च मध्ये सांगितलेली आहे. My daddy was dying. माझे वडील मरायला टेपले. And that time he called all his brothers and sisters मग तेव्हा ना माझ्या वडिलांनी त्यांच्या सगळ्या भाऊ बहिणींना बोलवलं. and said, म्हणाले I don't think so this time I will return back. की मला नाही असं वाटत यावेळेला मी दवाखान्यात गेल्यानंतर परत घरी येईन. And I had promised Peter a pair of shoes. आणि मी पीटरला तर म्हटलं होतं तुला बूट घेऊन देईन. But I don't think so I will fulfill पण that. मला नाही वाटत माझ्याकडनं हे होणार आहे. यावेळेला मी परत येईन असं वाटत नाही. And school reopens now. आणि आता शाळा सुरू होणार आहे. My uncles and aunts said, तर माझे चुलते आणि आत्या वगैरे सगळे don't म्हणाले, worry David, अरे डेव्हिड तू काळजी नको करू. we are there. कशाला टेन्शन घेतो, आम्ही आहोत ना. We will buy him a pair of आम्ही shoes. घेऊन देऊ ना त्याला, तू नको टेन्शन घेऊ. He was taken to the आणि hospital. मग ऍम्ब्युलन्स मध्ये टाकून On the त्यांना way he died. खडकीतून दवाखान्यात घेऊन जात होते. रस्त्यातच ते वारले. They never bought us a pair of shoes. संपलं. मग काय कोणी काय बुटाची जोडी घेऊन दिली Not नाही. even a pair of chappals. स्लीपर नाही, चपला नाही, काही नाही. But after I came to Jesus, मग जेव्हा मी येशूकडे आलो, before my shoes wears out, my God gives me another pair. आता माझे बूट झिजण्या अगोदर प्रभू मला नवीन बुटाची जोडी देतो. येशू आया तो जीवन बदल गया. You have to walk with God. तुम्हाला देवासोबत चालावंच लागेल. Only complaining will not do. तक्रारी करून काही होणार नाहीये. नाही पण त्यांचं असं नाही, ह्यांचं असं नाही, तू तुझं बघ. तू People say, देवाबरोबर. why crowd come? लोक म्हणतात अशी कशी नाही, इथे कशी गर्दी येते. Because it is ordained of God. देवानी नेमलेलं आहे म्हणून येते. आमच्यात काय कुवत आहे मला सांगा. Some people are faithful but they are not called, so there is no result. काही लोक विश्वासू असतात, इमानी असतात, पण त्यांच्यावर पाचारण नाही, म्हणून मग रिझल्ट दिसत नाही. पाचारण पण हवं ना मॅडम. कॉलिंग भी तो चाहिए ना राजा. People are called लोकांवर पाचारण आहे and still they fail आणि तरी पाचारित लोक सुद्धा कधी कधी अपयशी होतात, because they are not faithful. कारण ते कुठेतरी विश्वासू नाही आहेत. But when you are called पण समजा तुझ्यावर पाचारण आहे and you are faithful to God, आणि पाचारणाला तुझा विश्वासू, तुझ्या you shall be विश्वासू successful. जोड आहे, तर तू यशस्वी होणार. Yes. देवाने दिलेल्या पाचारणासोबत तुझ्या विश्वासूपणाची जोड लागली की there's a miracle. मग तू यशस्वी होणार. For this church, या चर्चसाठी I had to take my wife's gold chain, माझ्या बायकोचे दागिने सुद्धा मी काढून टाकले. Everything. सगळं. आम्ही काही a ठेवलंच नाही necklace, बाकी. everything. सगळंच. काही बाकी ठेवलं नाही. दोघे बाकी होतो बस. कोणी आम्हाला घाण ठेवलं असतं तर आम्ही ते But- राहिलो असतो. Then she said, what I will tell my mother. मग मी म्हटलं पण माझ्या माहेरी काय सांगू मी, ते विचारतील कुठे गेलं सगळं. So we went to the market, bought Bentex gold. मग आम्ही गेलो बाजारात आणि बेंटेक्सचं मिळतं ना ते घेतलं घालायला. मी घातलंय ते. अनेक वर्ष मी ते घातलंय. The mother never knew. आईला माझ्या काही भनक नाही, माझ्या माहेरी कोणाला काही भनक नाही. आणि मला तर घातलं नसतं तरी चाललं असतं, पण आता ते विचारणार ना. But now God has decked her. पण आता देवानी सजवलं. देवानी सजवलं आता सजवलं. I still remember when I went for power ministry, मला अजूनही आठवतं जेव्हा मी पॉवर मिनिस्ट्रीला गेलो. Brother D.J.S. Dinakaran was giving the message डीजेस दिनकरन अंकल स्वतः संदेश सांगत होते. and he said, म्हणाले for the ministry, if whoever is led to give, give. त्यांच्या मिनिस्ट्रीसाठी ते सांगत होते की कुणाला जर ओझं आलं तर तुम्ही द्या, दान द्या. And many pledged. अनेकांनी करार केला, कारण नव्हतं त्यांच्याकडे तेवढं. They wanted to give big मग amount. त्यांनी करार केला की आम्ही अशी अशी रक्कम, मोठी रक्कम घरी जाऊन पाठवू. My brother Paul also was with me. माझा जुळा भाऊ पॉल पण माझ्या सोबत होता. So he wrote a pledge. तर त्याने पण करार लिहिला. I also was writing the pledge. मी करार लिहायला गेलो की मी पण लिहून देतो की मी जाऊन पाठवीन. But the Lord told me, पण प्रभू माझी बोलला, why are you writing the pledge? करार कशाला लिहितो? You have with you. तुझ्या सोबत आहे.
I said, no, I don't have. म्हणलं काय माझ्याकडे काही पैसे नाहीयेत. I had 400 rupees from which I wanted to buy a Bible. 400 रुपये माझ्याकडे होते, त्यातनं मला एक बायबल विकत घ्यायचं होतं. The Lord said, you have more. तर प्रभू मला म्हणतो नाही तुझ्याकडे त्याच्याहून जास्त आहेत. My eyes fell on my wedding ring. मग माझे डोळे माझ्या लग्नाच्या अंगठीवर पडले. I knew God was saying you have a wedding ring. मला कळलं की देव म्हणतोय लग्नाची अंगठी आहे ना बोटावर. I said, now should I put it? म्हटलं आता ही टाकू का? I removed it, काढली put it in the offering. आणि दानार्पणात दिली टाकून. And I said, I will tell my wife if she wants to fight, let her fight, but I know she will not fight. घरी जाऊन बायकोला सांगीन भांडली तर भांडली पण तशी मी भांडणारी नाही हो. मी नाही God has भांडत. blessed me with a wonderful wife. देवाने मला सुंदर बायकोचा आशीर्वाद Somebody who दिला. stood strongly with me. प्रभूचे आभार की जी खंबीरपणे सगळ्यात उभी राहिली. India's best translator. म्हणजे भारतातली अतिउत्तम अशी अनुवाद करणारी. मला कसं तरीच वाटतं हे सगळं बोलायला. She is my voice माझा आवाज आहे ती. for Maharashtra. महाराष्ट्रासाठी माझी वाणी आहे माझी बायको. मला आता कळतं माझ्या वडिलांनी आम्ही गुजराती असून आम्हाला मराठी शाळेत का घातलं, कॉन्व्हेंट I will tell मध्ये you that story also. ते पण मी सांगेन तुम्हाला. उलगडा मलाही नंतर झाला हा सगळा. And then योजना after I माझ्यासाठी. put that wedding ring, मग ती लग्नाची अंगठी मी टाकली जीसस कॉल्सच्या इथे. I came home. घरी आलो पुण्याला. I told my wife, बायकोला सांगितलं wedding ring, I just की put मी it. देऊन Okay. टाकली अंगठी. She said, it's okay. म्हणलं ठीक आहे. As long as I have you. माझ्या सोबत तुम्ही आहात ना, अंगठी काय करायची. People wear rings. लोक अंगठ्या घालतात हो They say, लग्नाच्या. I will never part with my wedding ring. मी माझ्या लग्नाची अंगठी कधी काढणार नाही. But when they get angry, आणि चिडल्यावर with that ring powerful, they give त्या on the face. अंगठीनी मारतायत तिला. काय फायदा त्या And then they अंगठीचा? say, I will never part with this आणि मग wedding म्हणायचं ring. ही अंगठी मी कधी काढणार नाही. अंगठीने मारता. And मग then this miracle happened. हा चमत्कार घडला. Brother sent 2 lakhs for me. 2 लाख रुपये मला What अंकलनी you पाठवले. sow, तुम्ही जे पेरता ना बेटा you reap. ते आपण कापतो. त्याच्यानंतर मग हा चमत्कार ऍक्च्युअली झाला. इतकं काही घडलंय ना हे पुस्तकच God has a plan for each one of us. देवाची योजना आपल्या प्रत्येकासाठी आहे बेटा. God was watching me. देव माझ्याकडे बघून होता. And I don't know why. आणि मला माहित नाही का I had a desire to get married to a Marathi woman. माझी इच्छा होती की मराठी मुलीशी मला लग्न करायचं आहे अशी माझी इच्छा होती. Just like that. असंच आता काय काय इच्छा असतात ना सगळ्यांच्या तशी No माझी. offense to the South Indians. म्हणजे काही असं साऊथ इंडियन लोकांनी वाईट वाटून घेऊ नका असं काही नाहीये पण मला आपलं मराठी मुलीशी करायचं होतं. You are wonderful people. साऊथ इंडियन तर खूपच चांगले असतात म्हणजे नोच डाऊट आहे. Yes, yes. हो Amen. म्हटले सगळे साऊथ इंडियन एकदम हॅपी हॅपी हो गए उधर. दुबई वाले भी खुश हो गए. And I just said to myself, पण मी आपलं स्वतःशी म्हणायचो I want to get married to a Marathi speaking lady. मला मराठी बोलणारी मुलगी पाहिजे. तेव्हा आम्ही प्रभूत वगैरे काय नाही बरं का तेव्हा I didn't have anything. काय नाही म्हणजे I had a तेव्हा cycle. सायकल होती माझ्याकडे एक. And then मग I had 2 desires. 2 इच्छा होत्या माझ्या. One, एक she should not only be a Maharashtrian, फक्त ती महाराष्ट्रीयन असली पाहिजे एवढं नाही but Kokanasth Brahmin. कोकणस्थ ब्राह्मण पाहिजे. पुढे आलोक निमकर शे- गौरव आपण आहात ना I want Kokanasth अशी Brahmin. मला कोकणस्थ ब्राह्मण I हवी mean, होती. can you imagine the plan कल्पना of God? तुम्ही देवाच्या योजनेची कल्पना करा बेटा. मी हे तुम्हाला आता सांगतोय सगळं. I'm joking here, but this is the truth. विनोद करून सांगतोय पण हे सत्य आहे. And second, दुसरं she should have much laughter, कोकणस्थ ब्राह्मण पाहिजे आणि हसतमुख पाहिजे. because I never laughed in my life. कारण मी माझ्या आयुष्यामध्ये फारसा हसणारा माणूस नाही. And then when I found her, आणि मग जेव्हा मला ती सापडली ना I saw these 2 qualities. हे 2 गुणधर्म मी बघितले. Because she was speaking in good Marathi. कारण ती छान मराठी बोलत होती. I said, this is the lady. म्हणलं हीच आहे असं. And I proposed to her. आणि मी जाऊन तिला मागणीच घातली. थेट मागणी म्हणजे असं आजकाल डेटिंग शेटिंग फेटिंग nothing. वैसा कुछ नहीं हो गया हमारा. I saw her walking कुठे मी जंगली महाराज रोड झाडा मागून आले पास्टर पीटर and I told her, आणि मला म्हणाले I'm interested in getting married to मला you. तुझ्याशी लग्न करायचंय. Tell me tomorrow. उद्या मला सांग विल यू मॅरी मी. म्हणजे Will मी you अशी भुईमध्ये जायचीच बाकी राहिले होते
की अशी जमीन दुभंगावी आणि त्याच्या आत मी जावे, कारण हे सगळं म्हणजे नवीन होतं मला. Next day she came and told me, पण दुसऱ्या दिवशी ती आली आणि मला म्हणाली I'll be flying abroad. की मी US ला जाणार आहे. And then they had very good proposal for her. आणि माझ्यासाठी मागणी वगैरे आलेली होती बाय Very, very rich people of business. गुज्जू श्रीमंत Businessmen. असे सगळे. Some, should I take the name? No. टेक ना वी क्या Tips नाम and रखा Toes owner's son. Okay. टिप्स अँड टोज म्हणून एक कंपनी होती, त्यांच्या मालकाचा मुलगा, म्हणजे असं सगळं ठरलेलं होतं. So I said, and so she came and told me, तर ती येऊन मला म्हणाली दुसऱ्या दिवशी I'm already been set. की नाही मेरा हो गया. I said, okay, मग ते म्हटले ठीक आहे, we will not meet. ठीक आहे, नाही ना नको, मग आता नाही तर नाही, नको भेटूया मग. But God touched her. पण देवानी स्पर्श केला तिला. मला अशी ओढ लागून राहिली ना. And her friends said, आणि मग मैत्रिणी म्हणाल्या, what kind of a person you're मित्र getting married मैत्रिणी, with? अरे काय कुठल्या पद्धतीच्या मुलाशी तू लग्न करायचं म्हणतीये, He's just a steward. काय हॉटेलमध्ये काम करतो, तो स्टुअर्ड आहे, काय बघतच नाहीये, तू असं कसं डोळे बंद करून. पण मी उभी राहिले. माझ्या वडिलांचे लक्ष्मी रोडवरचे सगळे व्यापारी लोक मित्र होते, सगळे येऊन मला समजावून गेले. पण मी अशी दटून उभी राहिले ना, मला आता कळतं की ते प्रभूने मला उभं केलं होतं. मी दटून म्हणते, God had ordained it for us. देवाने ठरवलं. मैंने एक को बोला, काय श्रीमंत मुलाच्या प्रेमात पडायचं असं असतं का, गरीबाशी नसतं का करायचं असं. म्हणजे मी नव्हते एवढी धाडसी, पण झाले. म्हणजे देव, आता कळतंय मला ते सगळं. See? And today she is my translator. आणि आज बघा अनुवादक आहे ती माझी. जिथे तिथे मी, जिथे मी तिथे ते. And there are tests in your life. आणि आयुष्यामध्ये कसोट्या येतात. You have to stand true for God. उभं राहायचं देवासाठी एकदम खरं. कसोट्या खूप आल्या आमच्या आयुष्यात सुद्धा. Like we got our papers to settle in US. जसं आमचं अमेरिकेचं इमिग्रेशन आलं, पेपर आले. After 10 years. 10 वर्षांनंतर फाईल निघाली. माझ्या बहिणींनी स्पॉन्सर केलं होतं आम्हाला. We just had to go for fingerprints and की go. जायचं म्हणजे प्रोसेस पूर्ण करून आता ऑफ वी गो. पण नो ना, वेअर But ऑफ वी see, गो. we were ready. आम्ही तयार होतो, But we prayed. पण प्रेयर केली. मग The Lord said no. प्रभू बोलला नाही जायचं. Then somebody suggested you can have dual citizenship. मग त्यात आणि कोणीतरी भरीला बोललं, नाही मग तुम्ही दोन्हीकडची नागरिकत्व ठेवा ना, युएसचं पण ठेवा, इंडियाचं पण ठेवा. Good proposal from the devil. म्हणजे प्रस्ताव सैतानाकडनं चांगला आला की इधर भी रहो उधर भी रहो और करो क्या बीच में, चर्च बीच में ही फिर. What we did, मग आम्ही काय केलं, tore the paper. काय ऐकायचं नाही, प्रभू काय सांगतो ते करायचं. ती फाईल फेकूनच दिली आम्ही, फाडून फेकून दिली. ओ देखना भी नहीं. India is my country. भारत माझा देश आहे. All Indians are my brothers and sisters. सगळे भारतीय माझे भाऊ आणि भगिनी आहेत. विषय संपला. विषय संपला. हे कधी काळच्या गोष्टी आहेत या. Praise God. देवाला धन्यवाद. Today every year he takes me to US. दरवर्षी जातो फिरायला म्हणून, दरवर्षी नेतो तो आम्हाला. There are people who take care of us there. लोक आम्हाला तिथे सांभाळतात. आपले लोक आहेत US मध्ये, Yes. मेंबर्स आहेत आपले, आम्हाला सांभाळतात तिथे. Her family is there. माझी फॅमिली, माझ्या 2 बहिणी आहेत तिथे. I prayed for him. त्यांच्यासाठी मी प्रार्थना केली. God has given him a project to build Marriott देवाने hotel. प्रोजेक्ट दिला माझ्या बहिणीच्या मुलाला मॅरियॉट बांधायचा. After I prayed on that, प्रार्थना केल्यानंतर, because I stay there कारण मी तिथे राहतो ना त्यांच्याकडे. every month. I mean, once whole month. संपूर्ण महिनाभर मी त्यांच्याकडे राहिलेलो आहे. Praise God. तर देवाचा सेवक एखाद्याच्या घरी राहिल्यानंतर काहीतरी व्हायला तर हवंच, जे झालेलं आहे. I'm telling you, if you are faithful to God, तुम्ही जर देवाशी विश्वास राहिला ना बेटा, I know with great confidence मला इतक्या मोठ्या विश्वासाने हे सांगता येतं that ना, God, who is deeply concerned about us, will cause everything to work together for our good. ज्या देवाला आपली भरपूर काळजी आहे, तो सरते शेवटी सगळं आपल्या चांगल्याकडे करेल. तो आपल्याला सोडणार नाही. Amen. आमेन. You have to get out of terms of this world. पण तुम्ही ना या जगातल्या सगळ्या अटीतनं बाहेर पडा. You have to get out of the concept of this world. या जगाच्या संकल्पनेतनं बाहेर पडा, कारण ते जग आणि प्रभू हे जमत नाही. Never happens. जग आणि प्रभू ते नाही समीकरण जमून येत. ते सोडावं लागेल तर हे धरता येतं. Amen. आमेन. I'm praying that God will give me 1 lakh members. मी तर प्रार्थना करतोय आता, देवानी मला 1 लाख मेंबर्स दिले पाहिजेत. 1 lakh members. देवानी मला 1 लाख मेंबर दिले पाहिजेत, अशी आता माझी प्रार्थना आहे. This place gets packed. ही जागा अशी भरून जाते. First floor gets packed. पहिल्या मजल्यावर पण Second भरलंय, floor gets टेरेस packed. पण भरलेली आहे, What should I सगळं do? गच्च भरलेलं आहे. आता बाहेर भरलेलं आहे.
I never prayed for crowd. मी कधी गर्दीसाठी प्रार्थना नाही केली की गर्दी आण. I just pray. मी प्रार्थना एकच करायचो, Whomsoever you want to be saved, bring them. ज्याचं कोणाचं तारण व्हायला हवंय त्यांना तू घेऊन ये. That's my prayer. अशी माझी प्रार्थना नेहमी असते. And when I went for power ministry, आणि पॉवर मिनिस्ट्रीला तेव्हा मी गेलो ना, brother confirmed the word. डीजे दिनकरन अंकलने माझ्यावर प्रॉफेसी केली And he said, the Lord says, आणि कन्फर्मेशन आली मला. ते मला म्हणाले की प्रभू सांगतोय, son, मुला you're going to save souls in hundreds and तू thousands. हजारोनं, तू शेकडोनं आणि हजारोनं आत्मे तारणार आहेस. That means I have no role to play. म्हणजे माझी काही भूमिकाच नाहीये ह्याच्यात, हो की नाही? It's all God. सगळं देव करतोय, I'm just a vessel. मी एक पात्र आहे. Amen. आमेन, आमेन, आमेन. No plan of the devil will work when you want to fulfill his plan. त्याची जर योजना आपल्याला पूर्ण करायची आहे ना, तर मग सैतानी योजना नाही पूर्ण होत आपल्या जीवनात. God planned for Jacob, देवाने याकोबासाठी योजना केली, but Esau wanted to kill Jacob. पण एसाच्या मनात आलं की याकोबाला ठार मारावं. But that plan will never flourish. पण असली योजना कधी समृद्ध होणार नाही. When God writes a plan for you, no devil can kill you before time. देवाने तुझ्यासाठी योजना लिहिली ना, एक सैतान म्हणून तुला तुझ्या ठरलेल्या वेळे अगोदर ठार मारू शकणार नाही. मरणारच नाही तू तुझ्या ठरलेल्या वेळे अगोदर. The mother Rebecca heard आणि रेबेकाने ऐकलं, आईने ऐकलं that Esau wants to kill Jacob. की एसावला याकोबाला ठार मारायची इच्छा झाली आहे. She went and disclosed it to her son Jacob. आणि तिनं जाऊन याकोबाला हे सांगितलं की तुझ्या भावाच्या मनात असं आलंय. Then she worked a devious plan to save him. आणि मग तिनं एक योजना आखली की त्याला वाचवायची. Though the plan was miserable, आणि योजना काही फारशी चांगली नव्हती, भयानक होती. yet somehow Jacob was saved. आणि तरी कसंही करून याकोब मग वाचला. When you walk in the plan of God, देवाच्या योजनेत जर आपण चाललो ना, nobody can destroy you. कोणी आपला नाश नाही करू शकत. Joseph's brothers saw him from far coming to them, योसेफाच्या भावंडांनी पण योसेफाला लांबून बघितलं and येताना, they said, आणि ते सगळे म्हणाले, let us make a plan to kill him. आपण ना त्याला ठार मारायचीच आता योजना करू. The most they could do is throw him in the pit. आणि त्यांना जे जमलं ना ते त्यांनी केलं, त्याला खड्ड्यात फेकलं. But he was taken from the pit to the palace. खड्ड्यातून त्याला महालात आणणारा देव, His dream could not be truncated. त्याचं स्वप्न नाही धुईत मिळू शकलं, कारण ते देवाने दिलेलं होतं. In the name of Jesus, येशूंच्या नावात, I will not leave this earth till I say it is finished. जोवर मी हे म्हणत नाही ना की आता हे संपले, तोवर ही पृथ्वी मी सोडणार नाही, सोडू शकत नाही. Nobody should leave the earth till they say it is finished. आणि तुमच्यातल्या कोणीही पृथ्वी अशी सोडून नाही जायचं जोवर तुम्ही हे म्हणत नाही की मला दिलेलं मी संपवलं, आता मी चाललो. Devil cannot touch you, devil cannot kill you. सैतान तुम्हाला हात लावू शकत नाही, ठार मारू शकत नाही. I know the devil because I've seen him. मी सैतानाला ओळखतो कारण त्याला मी पाहिलेलं आहे. I've seen him with my eyes. माझ्या उघड्या डोळ्यांनी मी त्याला पाहिलंय. I've seen him with my eyes. सैतानाला उघड्या डोळ्यांनी मी पाहिलंय, फार पूर्वी, खूप पूर्वी. Because कारण I didn't share this but with some people. मी हे सांगितलं नाही. When I was very small, मी खूप लहान होतो ना, my daddy used to call magicians home. माझे वडील घरी जादूगार बोलवायचे. And once this magician, एकदा एक जादूगार आले. he said, I can remove this person's spirit out. आणि ते म्हणाले की ह्याचा आत्मा मी बाहेर काढू शकतो. So who will volunteer? तो कोण येईल, कोणाची इच्छा आहे? I said, I will volunteer. मी गेलो, म्हणून माझा आत्मा बाहेर काढा. I sat on the chair. खुर्चीवर बसलो He held my head like this. आणि त्या जादूगारांनी माझं डोकं असं धरलं, Did some magic. काहीतरी जादू केली. And you won't believe. तुमचा विश्वास बसणार नाही, I jumped out of my body. मी माझ्या शरीरातून उडी मारून बाहेर आलो. I saw myself sitting on the आणि chair. मला दिसतंय की माझं शरीर तिथे बसलंय, आत्मा माझा बाहेर आला. Before God, I'm saying. देवासमोर मी सत्य सांगतो, I saw myself sitting on the chair. Slumped. मी माझं शरीर तिथे असं बसलेलं आहे आणि आत्मा माझा बाहेर आला, मला दिसतंय. And then he said, if within 1 minute I don't bring him back, he will die. आणि मग ते म्हटले एका मिनिटात जर मी त्याला शरीरात परत घातलं नाही तर हा मरेल. My mother started crying. माझी आई रडायला लागली. She said, immediately bring him back. माझी आई म्हणली नाही नाही, लगेच त्याचा आत्मा त्याच्या शरीरात टाका. I went to my mother and I was trying to tap her, but it was as though there was only air. मी माझ्या आईकडे जाऊन तिला हात लावायचा प्रयत्न करत होतो, पण तिला ते I said, I'm here. कारण मी आत्मा ना, मी म्हणतोय मम्मा मी इथे आहे, मम्मा मी इथे आहे. तिला काय कळतंय? Then मग he touched my forehead. माझ्या कपाला त्यांनी परत हात लावला. I didn't feel it, मला नाही जाणवलं, but in a second I felt it पण एका क्षणात मग पुढे जाणवलं, because I had jumped back into my कारण माझा body. आत्मा माझ्या शरीरात परत आला. But from that day, त्या the दिवसापासून devil was after me. सैतान माझ्या मागे लागला. बालपणापासून हे माझ्या जीवनात घडायला लागले. He wanted to kill me. सैतानाच्या मनात होतं की मला ठारच मारायचंय. Pray.
That's why I had seen him. म्हणून मी म्हणतो ना जे की मी सैतानाला पाहिलंय Because after that, I had experiences that I won't share आणि today. मग काही अनुभव देवाने मला दिले जे मी तुम्हाला नाही सांगणार. I know his work. मला सैतानी काम कळतं. He is there to steal, kill and destroy. सैतान तुमचं चोरायला, तुम्हाला ठार मारायला आणि तुमचा नाश करायला आलाय. Because that was the time Jesus revealed to me. त्याला येशूंनी मला प्रगट केलं. Whenever you take my name, जेव्हा केव्हा तू माझं नाव घेशील, the devil cannot stand before you. सैतान तुझ्या समोर उभा राहणार नाही. Yes. Because I had an experience with the devil. कारण मला अशी सगळी अनुभूती आली ना I had seen सैतानासोबतची. him slept next to me. मी त्याला माझ्या शेजारी झोपलेलं पण पाहिलंय. God has created you for a specific purpose. देवाने तुम्हाला काहीतरी विशिष्ट योजनेनं तयार केलंय. Does निर्माण not केलंय. matter how colorful your plan is. आणि तुझी योजना किती रंगीत असू दे, They can be very wonderful, तुझी योजना किती रंगीत असेल, छान असेल, सुंदर असेल, but it will not flourish. पण ती नाही समृद्धीला येणार. येणार देवाचीच योजना समृद्धीला. म्हणून देवाची योजना एकदा आपल्याला कळली ना, आपल्या योजनेमध्ये पडायचंच नाही. Don't get into your plan. Just wait upon God. देवाचरणी वाट पाहायची, कारण ते होणारच नाहीये. God has given you gifts. देवाने तुम्हाला दानं दिली, Work in those gifts. त्या दानांमध्ये काम करा. Any gift. कुठलंही दान, Every gift is great in the eyes of प्रत्येक God. दान देवाच्या नजरेत महान आहे. Whether it's a mercy gift, दया असो, a praying gift, प्रार्थना असो, interceding gift, मध्यस्थी असो, a fivefold office gift. किंवा 5 पदरी सेवेतलं कुठलं कार्यालय असो, लहान मोठं काही नाही, सगळं सारखं आहे. You be faithful. तू विश्वासू राहा. Rewards are distributed on the basis of faithfulness, not your calling. स्वर्गात प्रतिफळ तुला तुझ्या विश्वासूपणावर आधारभूत मिळेल, पाचारणावर नाही. Be faithful in whatever God has जे called you. काही देवाने करायला तुला बोलवलंय त्यात विश्वासू I राहा. thank God प्रभूचे मी आभार मानतो that the best years I gave to my Lord. की माझी अतिउत्तम वर्ष मी देवाला दिली. Me and my wife, we gave the best years. मी आणि माझ्या बायकोनी मिळून आमची अतिउत्तम वर्ष, आमची भरघोस जवानी आम्ही देवाला वाहिलेली आहे. Even when I was working, मी कामाला होतो ना तेव्हाही my mentor used to come माझे जे वरिष्ठ होते ना ते यायचे, and he used to say, मला म्हणायचे, Peter, take leave. पीटर सुट्टी घे, We have to go to Mumbai. आपल्याला मुंबईला जायचं, We have to give water baptism to one family. पाण्याचा बाप्तिस्मा द्यायचा एका फॅमिलीला. I used to say, what should I say to my boss? मग मी त्यांना म्हणायचं, तर बॉसला कशी सुट्टी मागू, काय सांगू? Just say म्हणे म्हण that you are sick. आजारी पडलास. I said, I'm not sick. म्हटलं पण मी आजारी नाहीये. He said, you are spiritually sick as it आत्मिक is. रीतीनं तू आजारी आहेस अजून, ली You are spiritually sick. आत्मिक रीतीनं तू अजून आजारी, असं माझे वरिष्ठ लीडर मला म्हणायचे, तू ली. So I told my boss, तर मी जाऊन बॉसला सांगायचो I'm feeling sick. की मला बरं वाटत नाही, I असं want to go home. मी आजारी आहे, मला Okay. घरी जायचंय. ते I used म्हणाले, to go "ठीक to her, pick her up, we used to go. आहे." मग मला घ्यायचे आणि आम्ही मिळून जायचो मुंबईला. On the Bombay Pune highway, बॉम्बे पुन्हा हायवेला stop any vehicle. कुठली गाडी थांबवायची. Once we sat in the sand truck, एकदा तर आम्ही वाळूच्या ट्रकवर बसून सुद्धा प्रवास केलाय. भाजीचे टेम्पो काय, वाळूचे ट्रक काय, कशावरही बसून मुंबई गाठा, बस मुंबईला पोचा. आमच्या मनातच यायचं नाही, लेकिन जाएंगे कैसे, एसी बस मिले, नहीं नहीं नहीं, प्रभु ने बुलाया, निकलो. even in the company, कंपनी सुद्धा I showed them the power of Jesus. मी येशूंचं सामर्थ्य कंपनीत पण दाखवलं. Because one fellow was demon possessed. एक there. होता त्याच्या अंगात यायचं. And my manager was called. आणि माझ्या मॅनेजरला त्यांनी बोलवलं They said, what is happening to him? की ह्याला काय होतंय बघा. Manager said, call the security. तर मॅनेजर म्हटले सिक्युरिटी बोलवा. Security leader came. सिक्युरिटीचा जो लीडर होता तो आला He said, we have to take him to some religious place. की ह्याला कुठल्या धार्मिक स्थळी न्या बाबा, हाकचं तरीच He'll be करतोय, freed. तो मोकळा होईल. I said, मी म्हणालो okay, let him take. घेऊन जाऊ दे. And I told my manager, आणि मॅनेजरला म्हणालो मग if he dies, put the blame on him. मेला तर जबाबदारी याच्यावर बरं का. He said, no, I'm not taking any तो risk. घाबरला, बाबा नको बाबा, आपल्याला कशाला पडायचं याच्यात. I said, now should I activate the faith here मग माझ्या in the मनात आलं company? की येशूवरचा विश्वास मी आता इथे कंपनीत दाखवू का. I said, I will do it in the name of Jesus. करतोच येशूंच्या So I नावात. told them, go behind. तर सगळ्यांना मी म्हणालो, सगळ्यांनी जरा मागे व्हा. They said, what you're doing? ते म्हटले काय करतो पीटर. I said, you just go नाही behind. नाही, मागे व्हा तुम्ही. And then I said, मग म्हणालो in the name of Jesus, येशूंच्या नावात you devil, सैताना leave this man. सोड या माणसाला. He flung on the sacks तो because it was a असा canteen. पोत्यांवर जाऊन पडला. तो कॅन्टीन होतं.
and he got delivered. आणि सुटका मिळाली त्याला. Nobody said a word. एक शब्द कोणी बोलला नाही. They all went back to their places. कोण कायच बोलणार आहे. सगळे आपापल्या कामाला लागले. But they said one thing. पण एक गोष्ट बोलले. There is only one power this fellow has. एकच शक्ती या माणसात आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात करतो बाबा हा. Even in my canteen. माझ्या कॅन्टीन मध्ये पण. The workers there, I shared the gospel. मुलं होती काय हाताखाली कामाला माझ्या, त्यांना सुद्धा मी सुवार्ता सांगितली. त्यातली अजूनही काही येतात. Yes. हे येतात. And the security fellow was there. One security fellow, I don't know what is his name. नाव विसरले मी पण. Tall fellow. मोठी अशी मिशी होती. Everybody got scared of him. सिक्युरिटी हेड होता. सगळे त्याला घाबरायचे. He came to know. त्याला कळलं. And he tore the Bible from their hands. तर त्याने ना त्या मुलांच्या हातातनं बायबल घेऊन फाडून टाकलं. So next day I went. पुढच्या दिवशी मी गेलो. I said, come on, sit down. I'll share the gospel to तर मी you. मुलांना म्हटलो माझ्या की चला बसा सुवार्ता They सांगतो said, we थोडी. don't want to hear. तर सगळे मला म्हणतात नको नको नाही ऐकायचं बाबा आम्हाला. I don't want to hear. नाही ऐकायचं I आम्हाला said, नको. what happened? म्हटलं काय झालं? Then they said, मग त्यांनी सांगितलं this fellow beat us up. हा सिक्युरिटी हेड आहे ना त्याने आम्हाला खूप मारलं. I said, listen, म्हटलं ऐका in 10 days time, see what God does. 10 दिवसात बघा प्रभू काय करतो. In 10 days time, 10 दिवसात that fellow came with a sling in his hand. सिक्युरिटी हेड हाताला प्लास्टर बांधून आला ना, स्लिंग लगा के आया. All wounds all over the body. सगळीकडे असा मार लागलेला. He owed somebody and he could not return the money, so they beat him up. कोणाकडून तरी पैसे घेतले होते उधार त्यांनी, ते फेडायला जमले नाही तर ते समोरच्या पार्टीने याला बेदम मारला. And these boys went and told him, आणि ह्या मुलांनी जाऊन त्याला सांगितलं. my boss Peter prayed. पीटर सर ने प्रेयर की आपके लिए, इसलिए ऐसा हो गया. Every morning he used to salute me when I used to enter रोज the सकाळी premises. सिक्युरिटी हेड मला सलाम ठोकायचा. रोज सकाळी कि इनसे पंगे नहीं लेना. Praise कुछ the भी होता Lord. Our Jesus backs us. आपल्या येशूंचा आपल्याला पाठिंबा आहे. I thank God प्रभूचे मी आभार मानतो of His faithfulness. त्याच्या विश्वासूपणासाठी. I also thank God for my beautiful daughter Sandra. मग आली आमची सुंदर कन्या सॅन्ड्रा. She wanted तिच्यासाठी to- मी प्रभूचे आभार She मानतो. wanted to stay abroad, तिच्या study पण- there, and great plans. जशी सॅन्ड्रा वयात आली तिच्या पण योजना होत्या की कुठेतरी फॉरेनला जाऊया, फॉरेनला शिकूया, Settle there. तिथे सेटल होऊया. But God worked in her life. पण मग देवाने तिच्या जीवनात कार्य केलं. Today she's our administrator. आज सॅन्ड्रा माझ्या मिनिस्ट्रीची ऍडमिनिस्ट्रेटर आहे. All these things she has done. आणि हे in the सगळं name of सॅन्ड्रानी केलेलं आहे. Jesus. Praise God. सगळं सॅन्ड्रानी केलंय. सगळी प्लॅनिंग तिची आहे. ही फुलंही तिने बनवली आहेत. She and assistant manager Karan. आणि आमचे And the मॅनेजर whole करण, team. सॅन्ड्रा बरोबर मॅनेजर करण आणि त्यांच्या बरोबरची संपूर्ण टीम. I thank God for all of you. प्रभूचे आभार मानतो तुम्हा सगळ्यांसाठी. Thank God for those people who gave us tiffin all their lives. आयुष्यभर ज्यांनी आम्हाला डबे पाठवले स्वयंपाक करून त्यांचे आभार मानतो. Thank God for Anthony family who gave us dabbas Saturdays and Sundays for 15 years. 15 वर्ष असे परिवार आहेत. अँथनी अंकल म्हणजे दास आंटी त्यांनी आम्हाला डबे पाठवले स्वयंपाकाचे. Thank God for पुष्पा आंटी, sister and her family. पुष्पा आंटी आणि त्यांचा परिवार. Till today they give us आजपर्यंत आंटींकडून डबा येतो. 20 years. 20 Is it? नहीं How many नहीं years? बहुत बहुत हाँ? 31 साल तो हो ही गए. 30 years. है ना, गिनने को भी हार्ड हो रहा है. Amazing. 30 years I'm eating their food. 30 वर्ष आंटी तुमचा स्वयंपाक जेवतो मी. Hot food. इतका गरम Please stand असतो ना up. Let डबा. them see. खड़े रहो आंटी, आप पुष्पा आंटी खड़े रहो, आप भी And the खड़े whole रहो, family. फुल फॅमिली खड़े रहो. More than 25 years they are giving us food. 25 वर्षाहून जास्त वर्ष झाली हे लोक स्वयंपाक करून आम्हाला दर रविवारी पाठवतात. This is their calling. त्यांची कॉलिंग काय? ही त्यांची कॉलिंग. दास आंटी, God bless you. देव आशीर्वादित करो तुम्हा लोकांना. Thank God for our elders. एल्डर्स माझे सगळे Thank त्यांच्याबद्दल God देवाला for my धन्यवाद. pastors. पास्टर माझ्या चर्च मधले Thank सगळे God for all my cell leaders. सगळे सेल लीडर्स माझे देवाला धन्यवाद. Thank God for the staff, स्टाफ साठी प्रभूला धन्यवाद. the media team, मीडिया, prayer warriors. प्रार्थना योद्धे. I'm preaching here, but on Saturdays there is a team praying for me. मी इथे उपदेश करत असतो पण शनिवारी Praise ना God, God bless you. माझा उपदेश चालत असताना वर टीम बसून प्रार्थना करत असते. आहेत लोक They are all praying for me. प्रार्थना करतात आणि खाली मी बोलत असतो. बोला. Praise God for them. देवाला धन्यवाद God अशा bless you on लोकांसाठी. this auspicious देव day. तुम्हाला या सुवर्ण दिवशी आशीर्वादित करो. आमेन. You are a blessing to us. तुम्ही आशीर्वाद आहात आमच्यासाठी.
Because of you we live. तुमच्यामुळे आम्ही जिवंत आहोत आणि जगत आहोत. तुम्हीच आमचा मुकुट आहात. You are our crown, you are our glory. तुम्हीच आमचा मुकुट. आमचं वैभव काय? आमचं वैभव तुम्ही. I didn't want to share a heavy message to you मला असा today. एकदम भरधास्त असा काही मेसेज आज द्यायचा नव्हता, But I just wanted to let you know पण तुम्हाला सगळं सांगायचं होतं मनातलं, that these are the ways God helped us. की या रीतीनं देवाने आम्हाला सहाय्य केलंय. This is just a tip in the ocean. आणि थोडंसं महासागरातला थेंब मी तुम्हाला फक्त सांगितलंय. There are scores of testimonies तसं तर अगणित साक्षी आहेत that God has given to us. देवाने दिलेल्या आहेत. माझी इच्छा आत्मकथा लिहायची. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. मी जाण्या अगोदर मला आत्मकथा लिहायची आहे. We had more than 20 churches, I gave it all back. 20हून जास्त चर्च पण उभे केले होते, पण मी देऊन टाकले. 100 pastors we have raised, they are all gone 100 everywhere, जवळजवळ 100 पास्टर उभे झाले माझ्या मिनिस्ट्रीतून. ते सगळे आता सेवा करतात. having their own churches. सगळ्यांचं आपापलं चर्च आहे. People from my ministry, माझ्या मिनिस्ट्रीतून they are the most pastors in Pune पुण्यात आज जास्तीत जास्त जे तरुण पिढीतले पास्टर्स आहेत and in ना, Maharashtra. महाराष्ट्रात पुण्यात माझ्या मिनिस्ट्रीतून आलेले आहेत. शनिवारी येतात, रविवारी येतात आणि मग बाहेर पडले. God is using them देव all. त्यांनाही वापरतोय. Praise God. देवाला धन्यवाद. And I thank God for my life partner. आणि प्रभूचे आभार मानतो माझ्या जीवन साथीदारासाठी. God has given her to me. देवाने तिला मला दिली आणि देवाने त्यांना मला दिलं. माझी तर लायकीच नव्हती. मी नालायक होते. मला लाज वाटत नाही बोलायला. मी स्वतःविषयी बोलतेय. मी नालायक होते. मला देवाने उचलली आहे. I mean, it's so blessed to have a understanding wife. कारण की समजून घेणारी बायको असणं एक आशीर्वाद आहे. Yes. Because she prays for me. ती माझ्यासाठी प्रार्थना करते. She prays every day. She's very strong. रोज प्रार्थना करते. स्ट्रॉंग आहे खूप. Every place, स्वतःविषयी बोलायलाही कसं every तरी place we have gone together. सगळीकडे आम्ही एकत्रच गेलेलो आहे. सगळीकडे. तुम्ही कधी आम्हाला एकट्याला बघणार नाही. 25 years for this church. 25 वर्ष या चर्च मध्ये. दापोडीत 25 वर्ष. Yes. Praise God for my ambassadors. अँबॅसेडर्स उभे केले. त्यांच्यासाठी देवाला धन्यवाद. Doing a marvelous job. सुंदर काम करतायत ते लोक पण. Praise God for all my cell leaders. सगळ्या सेल लीडर्स साठी पण धन्यवाद. Y'all are doing a good job. छान काम करतात सगळे. खूप छान. And आणि on this day, if I don't appreciate your work, आणि आजच्या what is the दिवशी use? जर तुम्हा सर्वांच्या कामाचं कौतुक केलं नाही तर मग जेवण अळणी होईल. त्याला चव राहणार नाही. Amen. And continue praying for us. आमच्यासाठी प्रार्थना करत राहा. I want to do many more मला अजून years of ministry. खूप वर्ष अजून मला सेवा करायची आहे. Today I am 65 years old, आज मी 65 वर्षाचा आहे. माझी 65 झाली. but I can run with anybody. मी कुणाबरोबर सुद्धा आज रनिंग My रेस God. लावीन आणि पहिला येईन. Yes. By असं आहे. God's grace. देवाच्या दयेने. मी सांगितलं तुम्हाला एअरपोर्टवर मला घेत नव्हते आज Yes. They Yeah. never took me in the airport. की आधार कार्ड कौन है और ये कौन है. अरे म्हटलं वही आहे भाई. They said, no, you are not the one. नाही नाही हे नाही आहे ते. We cannot take you. 59चा जन्म दाखवतो हा माणूस नाहीये तेवढा मोठा. And then they had to call another security team. दुसरी सिक्युरिटी बोलवली त्यांनी. And praise God, that lady was a South Indian and she allowed me. देवाला धन्यवाद. ती सिक्युरिटी जी हेड होती ती साऊथ इंडियन होती. तर ती मला म्हणते तुम्ही साऊथ इंडियन आहे का. म्हणलं हो. तर म्हणे जा. I take care of my health also. मी By God's तब्येत grace. सांभाळतो. मी तब्येत सांभाळून राहतो. I pray also. प्रार्थनाही करतो. I do yoga also. योगा करतो. Praise God. देवाला धन्यवाद. Because I want to live more for my God. कारण मला माझ्या देवासाठी खूप जगायचं आहे. If He takes me today, I am ready to go. देवाने मला आज नेलं तर मी आजही तयार आहे. Otherwise, नाहीतर with long life, let Him satisfy me. दीर्घायुष्य देऊन त्याने मला समाधानी करावं. God says, if you are not satisfied, then live longer. देव म्हणतो तू समाधानी नाहीयेस ना मग दीर्घायुष्य पाव Praise God. आणि दीर्घायुष्य जग. Let us close now. मग आता थांबूया. And let us all stand up. सगळ्यांनी उभे राहूया. Let us have a word of prayer. प्रार्थना करूया That God may release His special blessings on you all this की evening. देवाने आज सायंकाळी त्याचे खास आशीर्वाद तुम्हा सगळ्यांवरती पाठवावेत. That God may bless us. देवाने आपल्याला आशीर्वाद द्यावा.
that if possible, God may give us a bigger land. आणि शक्य झालं तर देवाने आपल्याला अजून एक मोठी जमीन द्यावी. Yes. माझी तर फार इच्छा आहे. You have a land, give it to me. कुणाकडे जमीन असली तर द्या बरं मला. आहे का कुणाकडे? At least 10 acres. 10 एकर पाहिजेत. Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. Let the choir sing. क्वायरला थोडंसं गाऊ दे काहीतरी. हालेलुया. Oh God, तुझे आभार मानतो प्रभू. I thank you, my Jesus. येशू तुला धन्यवाद. Thank you, Jesus. तुझे Thank you, आभार. my God. धन्यवाद दे बाप्पा. What we'll do without you, oh God? तुझ्याशिवाय आम्ही काय करणार दे बाप्पा. Where can we flee from your presence? तुझ्या सहवासाला सोडून कुठे पळून जाणार. You have the words of eternal life. अनंत जीवनाचे शब्द तुझ्याकडे आहेत. By you we live and move and have our being. तुझ्याद्वारे तुझ्यामुळे आम्ही जगतो फिरतो चालतो. आमचं अस्तित्व तुझ्यात आहे. Because of you we smile. तुझ्यामुळे आम्ही हसतो. Because of you we have hope. तुझ्यामुळे आम्हाला आशा आहे. Because of you we can talk. तुझ्यामुळे आम्हाला बोलता येतं. Because of you we can move confidently. तुझ्यामुळे आम्हाला विश्वासाने चालता येतं. Nothing without you. तुझ्याशिवाय काहीच नाही. Rightly, Jesus, you said अगदी बरोबर बोललास तू येशू. in John 15 verse 5. योहानाचा 15वा अध्याय 5 वचन. Without me you can do nothing. माझ्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही असं तू म्हणालास. Yes, we acknowledge this fact. आम्ही सुद्धा ही वास्तविकता कबूल करतो. Without you, Jesus, तुझ्याशिवाय येशू we can do nothing. आम्हाला काही करता येणार We नाही. are nothing. आम्ही काहीच नाही. We are zero. आम्ही शून्य आहोत तुझ्याशिवाय. Come, take. हालेलुया. एबेनेज़र हो, एबेनेज़र हो, अब तक तू सहारा मेरा. एबेनेज़र हो, एबेनेज़र हो, अब तक तू सहारा मेरा. यीशु अब तक तू सहारा मेरा. यीशु अब तक तू हालेलुया. सहारा मेरा. आमेन. तुझे पूरे मन से धन्यवाद. पूरे बल से धन्यवाद स्वामी राजा. करूं तेरी आराधना 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 ओ आराधना 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 आराधना. प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे. आराधना और गहराई से प्यार करूंगा मैं ज्यादा तुझसे. तेरी आराधना और गहराई से तुझे पूरे मन से आराधना पूरे बल से तेरी आराधना आराधना हालेलुया. आराधना Glory to you, Lord Jesus. We thank you. Thank you for your name. Thank you. Thank you for your power. धन्यवाद. Thank you for your faithfulness. धन्यवाद स्वामी राजा. धन्यवाद. एलरोई एलरोई याद किया. धन्यवाद प्रभु. एलरोई एलरोई याद किया. धन्यवाद प्रभु. मुझे याद किया. Yes, धन्यवाद येशू. तुझे आभार. मुझे याद किया. Hallelujah. मुझे पूरे मन से Bless you, Lord. पूरे बल से तेरी आराधना 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 Yes, glory. आराधना ओ आराधना 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 आराधना
यीशु तेरी आराधना हो इस कलीसिया में प्रभु, ये विनियार तेरी आराधना करता है यीशु। Thank you, Jesus. Thank you, Lord. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय I बाबा, thank you and praise you for my people. तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो माझ्या सर्व लोकांसाठी. I thank you for the pastors from different churches and leaders who have come here to witness this great thing that you have done in our आज church. वेगवेगळ्या चर्च मधले पास्टर्स आणि वेगवेगळे लीडर्स इथे जे चाललंय त्याचा अनुभव घ्यायला वेळ काढून आले, त्यांच्याबद्दल तुला धन्यवाद देतो. Lord, I am indebted to them प्रभू, मी त्यांचा ऋणी आहे. because they came here माझ्या जीवावर त्यांचं ऋण आहे, कारण ते इथे आज आले. and their presence has blessed us. त्यांच्या उपस्थितीने आम्हाला आज आशीर्वाद मिळाला. I know because of the anointing they carry, मला माहिती आहे, कारण की त्यांच्यावर जो अभिषेक आहे, our church is going to get into a higher त्या level अभिषेकामुळे आज माझं चर्च किंवा हे चर्च अजून मोठ्या स्तराला जाईल. because I believe in the anointing. कारण माझा अभिषेकावर विश्वास आहे. It's going to happen असं होणार आहे. because they have come here with a prayerful attitude. कारण ही सगळी पास्टर मंडळी, लीडर मंडळी प्रार्थनेच्या वृत्तीनं आज इथे आली आहे. Yes, Lord. होय दे बाबा. And that mantle is going to fall आणि here. तो जगा इथे पडणारच. I know they came with prayer. प्रार्थना करूनच, येशूंना घेऊनच ते इथे आले आहेत. They are sending forth positive vibes in our church. सकारात्मक लहरी आमच्या चर्चवर ते सोडतायत, ज्या येशूकडच्या आहेत. And I know, Master, मला माहिती आहे प्रभू, it's going to benefit us. आम्हाला त्यातनं फायदा होणार आहे. Master, प्रभू, I pray for my people माझ्या now. लोकांसाठी आता मी प्रार्थना All करतो. the people who are gathered जे here. सर्व लोक आज इथे गोळा झाले, Whatever they lack in, Lord, ज्या काही त्यांना त्रुटी असतील, कमतरता असतील, you are going to bless them. त्यांना तू आशीर्वादित कर. Every works of the devil, सैतानी कार्य, प्रत्येक कार्य I command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूच्या नावात. Leave. सोड त्यांना. Leave the people in Jesus' लोकांना name. येशूंच्या नावात सोड. Leave the people in Jesus' name. लोकांना येशूंच्या नावात सोड. Something is going to happen today. काहीतरी आज होणार आहे. A special thing is going to be dropped in your life today. काहीतरी खास गोष्ट आज तुमच्या जीवनात प्रभू टाकणार आहे. Yes, He's going to touch you in a प्रभू special करणार आहे, way. खास रीतीनं तुम्हाला स्पर्श करणार The आहे. works of the devil will stop in your life. सैतानी कृत्य तुमच्या जीवनात थांबतील. The doors that have been closed will be opened in the name of बंद झालेले Jesus. दरवाजे येशूंच्या नावात The उघडतील. pressure you are feeling of the demonic forces will be gone in the name of सैतानी Jesus. शक्त्यांचा जो दबाव तुम्हाला जाणवतोय तो येशूंच्या नावात निघून जाईल. Right now, आता या वेळेला there are people who are feeling this काही pressure. लोकांना तो दबाव जाणवतोय. Some of you are feeling that you have not reached anywhere. काही लोकांना असं वाटतंय की मी कुठेच पोहोचलो नाही The अजून devil has put आयुष्यात. some kind of shackles on your feet. सैतानाने काहीतरी साखळ्या तुमच्या पायाला And बांधल्या you want to move आणि forward. तुम्हाला तो पुढे जायचंय, But the devil is pulling you पण सैतान behind. तुम्हाला मागे खेचतोय. But that chain will be broken in the name of पण ती Jesus. साखी येशूंच्या नावात It तुटणार. will be broken right now in ती the name साखी of येशूंच्या Jesus. नावात तुटेल आता या वेळेला. Right now it will happen. आता या वेळेला होईल. Every works of the devil, सगळी सैतानी कृत्य I command you in Jesus' मी name. आज्ञा करतो येशूंच्या नावात Leave. सोड. Leave the people. लोकांना सोड. Leave the people. लोकांना सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावात सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावात सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावात सोड. Go, you devil, in the जा name तू of सैताना. Jesus. It's going. ते The चाललं. devil is going. सैतान चालला. That pressure is going. तो दबाव चालला. That anxiety spirit is going. तो तणाव चालला. That pain is त्या leaving वेदना you. सोडून चालल्या. That strain is leaving you. ते दडपण चाललं. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Be free in the name of मोकळे Jesus. व्हा येशूंच्या नावात. Amen and amen. and आमेन. amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या.